नागमुदी कंकन त्रिलिंगी भेदली खुन घेता तरी सुवर्ण घेजे की. रुक्मिणी प्राण संजीवन भक्तजन वत्सल अकारण करुणा वरुणालय अनंत गुणगण निधान पंढरीनायक श्री परमपिता पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने असीम अनुकंपेने आपण श्री अमृतानुभव नावाचा वेदांत विश्वातील एक चोखट आणि दिव्य अलौकिक असं ग्रंथरत्न की ज्यामध्ये आजतवादाचा सिद्धांत अनुभूतीच्या स्वरूपामध्ये वर्णन केला गेला आहे. शब्दाच्या माध्यमातून आपले स्वरूप स्थितीला साकार करण्याचा निकराचा प्रयत्न या ग्रंथामध्ये केला. तोही श्रीमन निवृत्तीनाथ श्रीगुरूंच्या आज्ञेवरून आपली असणारी प्रातिभानुभूती किंवा ज्याला अलौकिक दिव्य अशा प्रकारची असणारी अतींद्रिय किंवा ऋतंभरा प्रज्ञेला विषय होणारी असं म्हटलं तरी चालेल अशा प्रकारची जी अनुभूती ती अनुभूती माऊली या ग्रंथामध्ये वर्णन करतात. आणि त्याचं यथाशक्ती यथामती चिंतन करीत असताना आपण आतापर्यंत श्लोक पंचकाच्या रूपाने असणारं मंगलाचरण, प्रकृती पुरुष समावेशन किंवा शिवशक्ती समावेशन, सद्गुरुवंदना, वाचा ऋण परिहार, ज्ञान अभेद कथन आणि अयथार्थत्व, त्याचप्रमाणे सच्चिदानंद पदत्रय विवरण, शब्दखंडन, आज्ञानखंडन आणि ज्ञानखंडन ही 8 प्रकरणं पूर्ण झाल्यानंतर आता जे 9वं प्रकरण आहे ज्याच्यामध्ये जीवनमुक्तीचं वर्णन केलेलं आहे. या 8 प्रकरणामध्ये वर्णन केलेलं एकच तत्व आहे, केवळ असणारं अवाच्य अव्यवहार्य आणि म्हणायचं झालं तर असज्जड दुःखाची व्यावृत्ती करण्यासाठी त्या ठिकाणी त्याला सच्चिदानंद घन आणि केवळ असं त्याचं वर्णन शास्त्रामध्ये केलेलं आहे. तेव्हा अशा प्रकारचं असणारं जे आपलं आत्मतत्व ते आपल्याला करतला मलकवत व्हावं यासाठी ज्ञानोबरायांचा प्रयत्न आहे. आणि असं आत्मत्वाने अनुभूतीला आलेलं जे आत्मतत्व ब्रह्मतत्व, त्या ब्रह्मतत्वाचे ज्याला दृढ अपरोक्ष साक्षात्कार झाला अशा पुरुषाची असणारी लक्षणं म्हणजे त्याला स्थितप्रज्ञाची किंवा जीवनमुक्ताची लक्षणं असं म्हणतात. आणि हा जीवनमुक्त पुरुष 2 प्रकारांमध्ये आपल्याला त्याचं जीवनचरित्र दिसून येतं. एक सांगितलं की भोग्य आणि भोक्ता, दिशे आणि देखता हे सरले अद्वैता फोटा माझी, ज्याच्या ठिकाणी अव्यवहार्य स्थितीमध्ये दृश्य आणि द्रष्टाभाव यांचा भाव आणि अभाव किंवा भोग्य आणि भोक्ता यांचा भाव आणि अभाव हे ज्याच्या वृत्तीवर येत नाही अशा निवृत्तिक अव्यवहार्य स्थितीला निवृत्तीपरायण ज्याचं जीवन आहे असा जो महात्मा आहे त्या महात्म्याचंही लक्षण या ठिकाणी सांगितलं. आणि तोच महात्मा जेव्हा व्यवहार करण्यासाठी प्रवृत्त होतो तेव्हा व्यवहारामध्ये असणारा जो महात्मा आहे त्याचंही वर्णन आता सांगतात की या ठिकाणी तोही नेत्रीप आहे, श्रवणी ऐकी तू जाये, परितेथीचा सर्वथा नोहे नवल देखे. हा जो महात्मा आहे तो सर्व काही क्रिया इंद्रियांच्या द्वारा विषयामध्ये प्रवृत्त होताना दिसतो, परंतु इंद्रिय आणि विषयांचा संबंध त्याला फक्त त्या पदार्थाचं ज्ञान होतं, परंतु त्याविषयी त्याच्या अंतःकरणामध्ये रसबुद्धी किंवा त्याच्याविषयीची सत्यत्वबुद्धी सुखत्वबुद्धी कधीच त्याच्या अंतःकरणात होत नाही. कारण यस्त्वात्मरतिरेव स्याद आत्मतृप्तश्च मानवः आत्मन्येवच संतुष्टस्तस्य कार्यं न विद्यते. तो पुरुष आपल्या आत्मानंदामध्येच निमग्न असतो. बाहेरून जरी आपल्याला तो विषयाच्या ठिकाणी व्यापार करीत असताना दिसला तरी ते व्यापार त्याच्या इंद्रिय विषयाच्या संबंधानंतर त्याच्यामध्ये काही म्हणजे त्याचं जे मन आहे ते मन त्याचा संकल्प विकल्प करून बुद्धी त्याचा निश्चय करून चित्त त्याचं ग्रहण योग्य आहे असं म्हणून आणि अहंकार त्याच्यासाठी तादात्म्यापन्न होऊन काही कर्तव्य करील आणि आपल्या ठिकाणी कर्तृत्व किंवा भोक्तृत्व ज्ञातृत्व अशा कोणत्याच प्रकारची बुद्धी त्या अहंकाराला न झाल्यामुळं त्या ठिकाणी त्या यो बुद्धे परतस्तु सहा
इंद्रियाणी पराण्याभूर इंद्रियेभ्य परम मनः मनसस्तु परा बुद्धिर्यो बुद्धे परतस्तु सहा. त्या सर्वांच्या अतीत असणारा जो आत्मा ते आपलं स्वरूप आहे हे त्याला संशय विपर्ययरहित ज्ञात असल्यामुळं अनुभूत असल्यामुळं असा पुरुष त्या ठिकाणी जरी आपल्याला त्याची इंद्रिय विषयाच्या ठिकाणी प्रवृत्त होताना दिसली तरी त्याचा जो आनंद आहे त्या आत्मानंदाचाच तो भोग घेत असतो. त्याच्या ठिकाणी याचा परिणाम फार झालं तर आरिसा शिवे न शिवे असं काल आपण पाहिल्याप्रमाणे होतं. त्याचं अंतःकरण हे कधीही कॅमेऱ्याप्रमाणे त्याची निगेटिव्ह ग्रहण करत नाही किंवा त्याचं प्रतिबिंबाला ग्रहण करत नाही. अशा प्रकारे हे सर्व अनुभवाची जोगे नोहे बोला ऐसे ही गोष्ट तितकीच खरी आहे. या बाबतीत असं आहे की जेव्हा आपण अमृतानुभवाचं चिंतन करतो त्यावेळेला दोन गोष्टी आहेत की खरं जर पाहिलं तर अमृतानुभवामध्ये आपली स्वतःसिद्ध आणि स्वयंप्रकाश अशी जी काही वस्तुस्थिती आहे तिचंच प्रतिपादन केलेलं आहे. त्यामुळे याला देश काळ वस्तूचा कोणतंही बंधन नाही, परिच्छेद नाही. आणि तेच श्रीगुरू किंवा संत महात्मे आपल्या स्वरूपाचं वर्णन करून सांगतात, देवची बरे देवची बरे तुका म्हणे खरे तुम्ही. किंवा या ठिकाणी सांगतात अमर आहा खरे की पहा खोटे हे. फक्त तुमच्या ठिकाणी एकच प्रतिबंध नसताना तो प्रतिबंध मानला गेला तो म्हणजे काय, हा देह मी आहे किंवा माझा आहे, देह संबंधी माझे आहेत अशा प्रकारचा जो भ्रम आहे तो भ्रम टाकून द्या. न म्हणा देह माझा ऐसा मग भरवसा कळेल. या ठिकाणी फक्त देहाला मी म्हणू नका. या ठिकाणी देहाधिष्ठान चैतन्य हे ते आपलं आत्मतत्व किंवा स्वरूप आहे असं, आणि ते तुम्ही आहातच. त्याच्या ठिकाणी निष्प्रतिबंध आहे. ज्यावेळेला तुम्हाला प्रतिबंध वाटतो हा सुद्धा प्रतिबंध आहे. बंध वाटतो हा बंध कालामध्ये देखील त्या बंधाचा त्या ठिकाणी अभाव आहे. आणि बंध सापेक्ष मोक्ष तो काही प्राप्य विकार्य संस्कार्य विनाश्य उत्पाद्य काही त्याच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे भाव नाहीत. तो स्वतः सिद्धच आहे आणि अशा प्रकाराने संत सांगतात. परंतु तितका आपला उत्तम अधिकार नसल्यामुळं हे आपल्याला कळत नाही, पटत नाही, झेपत नाही किंवा आपण स्वामींच्या भाषेत त्याच्यामध्ये रंगून जात नाही. पण तेच तत्त्व ज्या महापुरुषाला केवळ सांगितलं श्रीगुरूंनी आणि त्याला लगेच तो त्याच्या बुद्धीवर आरूढ झालं तर त्याचं वर्णन करतात की काना वचनाचे भेटी सरिसाची पैकिरीटी वस्तू होणी उठी कवनी एक जो किंवा अहम ब्रह्मास्मी आई शिवानी एक वेळ पडता कानी अविद्या निद्रा गेली पळोनी तत्क्षणी जागी नला. पण असे पुरुष ह्या जगामध्ये फार विरळे आहेत, अशी स्थिती आहे. तेव्हा आपलं तत्त्व आपल्याला शिवाय यामध्ये काही प्रतिबंध आहे. अंतःकरणाची वृत्ती स्थिर असली पाहिजे, अंतःकरणाची वृत्ती शुद्ध असली पाहिजे, हे सुद्धा नाही. एकदा वस्तूचं आपल्याला श्रवण केलं की आपण म्हणतो की जेव्हा श्रीगुरू तत्वमसी महावाक्याचा उपदेश करतात तो श्रोत्याच्या स्रोताशी संबंध होतो त्यावेळेला त्याला अहम ब्रह्मास्मी असंच ज्ञान होतं. आणि ते दृढ अपरोक्ष असंच होतं. परंतु निष्प्रतिबंध आनंदाची अनुभूती येत नाही. म्हणून त्या अनुभवाला काहीतरी मध्ये प्रतिबंध असला पाहिजे. म्हणून आपण प्रमाणा संभावना, प्रमेय संभावना, विपरीत भावना यांची कल्पना करून त्याला वेदांतातले प्रकरण ग्रंथ सर्व सांगतात की या ठिकाणी त्याला ज्ञान झालेलंच आहे परंतु त्याला प्रतिबंध आहेत. म्हणून प्रतिबंधाच्या निवृत्तीची साधनं करतो. तो काय ज्ञानप्राप्तीची साधनं करत नाही. ही सर्व साधनं प्रमाणा संभावनेच्या निवृत्तीसाठी श्रवण करतो, प्रमेया संभावनेच्या निवृत्तीसाठी मनन करतो आणि विपरीत भावनेच्या निवृत्त्यर्थ तो निधिध्यासन करत असतो. प्रतिबंध निवृत्त झाले की त्याचा आत्मा जो आहे तो नित्यमुक्त असणारा आत्मा किंवा सच्चिदानंद घन आत्मा त्याच्या अनुभूतीला येतो. अशा प्रकारचं शास्त्रामध्ये वर्णन केलेलं आहे. आणि मग हे जेव्हा आपण सांगतो का आत्मावारे द्रष्टव्या श्रोतव्या मंतव्या निधिध्यासितव्या, आत्म्याचं दर्शन करायचं तर त्याचं श्रवण केलं पाहिजे, मनन केलं पाहिजे, निधिध्यासन केलं पाहिजे. त्यामध्येही वेदांताचे काही जे ग्रंथ आहे भामती निबंधासारखे वाचस्पती मिश्र आग्रहाने सांगतात की हे सर्वात प्रक्रियेतून गेलं पाहिजे. केवळ श्रवण करून जे ज्ञान होतं ते परोक्ष ज्ञान होतं. अपरोक्ष ज्ञान हे निधिध्यासनाच्या परिपक्व अवस्थेतच हा साक्षात्कार होतो असं मानतात. कोणतंही जरी आपण मानलं तरी त्या ठिकाणी साधनं करावी लागतात हे तर सांगितलेलंच आहे. तेव्हा अशा वेळेला आपल्याला जर एखादा माणूस म्हणेल खरं आपण का म्हणून याच्यावर श्रद्धा ठेवत नाही
का अनुभूती घेत नाही? कारण आपल्याला वाटतं इतकं सोपं कसं असेल, श्रीगुरूंनी सांगितलं आणि मग इतकं सोपं कसं असेल. मग शास्त्राने सांगितलं. भक्तिसिद्धांताचं वर्णन करताना तुकाराम महाराज म्हणतात ते झुंजायाच्या गोष्टी ऐकताचे सुख करिता देह दुःख थोर आहे. तैशी हरिभक्ती शोळावरील पोळी निवडे तो बळी विरळा शूर. ते सांगतात की लढाईच्या गोष्टी आपल्याला ऐकायला बऱ्या वाटतात. या ठिकाणी जे काही शोराच्या गोष्टी आहेत, युद्धस्य वार्ता रम्या, हे युद्धाच्या गोष्टी ऐकायला बरं वाटतं, परंतु प्रत्यक्ष युद्धावर जाणं कठीण असतं. त्याप्रमाणे तुकाराम महाराज म्हणतात या ठिकाणी जे काही शास्त्र प्रतिपादित विहित कर्म आहे त्या कर्माचं आचरण करणं, निषिद्धाचा त्याग करणं, ह्या गोष्टी करण्यासाठी सुद्धा भरपूर त्रास होतो. ज्ञानोबाराय सांगतात की उलट मायेपासून बाळक काळे नेता एकुलते एक का जेवी होय उदक तुटता मीना, अशा प्रकारचं त्याला भरपूर कष्ट होतात. सारसाही बिघडता बनंग दवडिता भानयावरुनी. तसं इंद्रिय विषयांचे घर इंद्रिय सांडिता थोर युगांत होय ते वीर विराग साती. त्यांना वीर पुरुष असं म्हटलेलं आहे. आणि ते त्या जे कर्म करायचं नाही कडेलोट करील, मृत्यूला सामोरा जाईल, परंतु निषिद्ध कर्म करणार नाही. कारण तस्मात शास्त्रम प्रमाणंते. जे काही शास्त्र म्हणेल ते सांडावे, राज्यही विरुद्ध मानावे, राज्यही तृण मानावे, घे म्हणतल्या न म्हणावे विषयी विरू. अशा प्रकारची स्थिती आहे. भक्तिसिद्धांतामध्येही तुकाराम महाराज सांगतात हे सुद्धा लढण्याचं गोष्टी ऐकायला सुख आहे, परंतु भक्ती सुख, तेही द्वैतातली भक्ती करणं सुद्धा सामान्य गोष्ट नाही. तिथंसुद्धा निवडे तो बळी विरळा शूर. आणि इथं तर कोणतं हे या ज्ञानभक्ती सहज भक्त एकवटला मज. या ठिकाणी तर ही तर ज्ञान लक्षणात्मक अशा प्रकारची भक्ती आहे. किंवा ही भक्ती आणि ज्ञान हे फक्त शब्द दोन आहेत, त्यांचं तत्त्व जे आहे ते एकच आहे. तेव्हा ह्या संपूर्ण धडधडीत दिसणाऱ्या जगाला स्वप्नवत मिथ्या ठरायचं आणि जीव आणि ब्रह्माचा भेद बऱ्याच वेळेला आपल्या बुद्धीवर शास्त्रयुक्ती आणि अनुभवाच्या आधाराने आपली भेदबुद्धी असताना त्या ठिकाणी अभेदबुद्धी करणं हे काही सामान्य काम नाही. म्हणून हे पण अत्यंत कठीण काम आहे. अशा प्रकारचं जर सांगितलं तर म्हणतात इतकं अवघड आम्हाला कसं होईल. ज्या ज्ञानाच्या प्राप्तीसाठी तुमचं पहिला सुरुवात तिथून होते की या ठिकाणी संन्यास्य श्रवणम करूयात. संन्यास घेऊनच मग श्रवणाला प्रवृत्त व्हावं, मग मनन, मग निधिध्यासन, अशा प्रकारचे साधनं. मग इतकं अवघड आहे म्हटल्यावर ते म्हणूनही आम्हाला होत नाही. मग तुम्हाला सुख तर पाहिजे तर सहज आहे, जे देशकाल वस्तू परिच्छेद रहित, ते तुम्ही देवाची बरे सांगितलं तर इतकं सोपं कसं असेल. आणि जर खूप अवघड सांगितलं तर म्हणतात इतकं अवघड आम्हाला कसं होईल. मग त्यांनी काय करायचं. स्वामी महाराज त्यांचे गुरुबंधू हरिभाऊ महाराज त्यांची गोष्ट नेहमी सांगायची. तर स्वामी महाराज मग तर असं म्हणायचे हे जमत नाही ते जमत नाही, कर्म तत्त्वज्ञान प्राप्तीची साधना होत नाही, भक्तीची साधना होत नाही, निष्काम कर्म घडत नाही, सकाम कर्म करत नाही, तर मग पुन्हा पुन्हा जन्म घे आणि मर किंवा डुबते रहो, अशा प्रकारची स्थिती आहे. ते स्वामी महाराज आपल्या गुरुबंधूंची गोष्ट सांगायचे की ते दोघंही साधारणतः एकाच वेळी आश्रमामध्ये आल्यानंतर ते काही दिवस इथं राहायचे, हरिभाऊ महाराज जामनेरचे. आणि ते आश्रमात राहायचे. 6 महिने झाले. त्यांच्या मनात असा विचार यायचा की आता पाळी पेरणीचे दिवस आहेत, आपल्या वडिलांना कोणीतरी मदत करायला पाहिजे. म्हणून ते म्हणायचे की दादा मी जाऊ का घरी, वडिलांची आठवण होते. ते म्हटले जा. ते 6 महिने घरी राहायचे आणि नंतर वडिलांना म्हणायचे की मला आता सारखी दादांची आठवण येते आणि श्रवणाशिवाय दुसरं अंतरंग साधन नाही. मला वाटतं की त्यांच्या पायाजवळ बसून हे वेदांताचे धडे घ्यावेत. ते म्हणायचे अवश्य जा. घरी ते सुद्धा संस्कार संपन्न होते. ते इकडे यायचे. इकडं आले की पुन्हा 6 महिने इथं, असे 6 वर्ष त्यांनी काढले. नंतर मग त्यांनी एक दिवस गुरुजींना म्हणजे त्या ठिकाणी प्रातस्मरणीय दादांनाच विचारलं की मला इथं आलं की तिकडं जावं वाटतं, तिकडं गेलं की इकडे यावं वाटतं, तेव्हा नेमकं काय करू. ते म्हणे तुला नेमका मार्ग हाच आहे, तुझी पेटी घे आणि आश्रम इंद्रायणीच्या तीरावरच आहे, म्हणून तू प्रवाहाच्या मध्यभागी उभा राहा पेटी घेऊन, गावी जाऊ नको आणि इकडे येऊ नको. स्वामी महाराज नेहमी सांगायचे. त्याप्रमाणे या ठिकाणी हा जो वेदांताचा विषय आहे, ज्ञानोबारायांनी 800व्यामध्ये आपला आत्मस्वरूप जे आहे ते मोकळं प्रतिपादन केलेलं आहे.
आणि जर कोणाला प्रक्रियेच्या अंगाने करायचं तर ती जेवढ्या प्रक्रिया तुम्ही जीवनामध्ये शिकल्या असतील पार कोणत्या विचारचंद्रोदयापासून अद्वैत सिद्धीपर्यंत, तर त्या सगळ्या प्रक्रिया पणाला लावून आणखीन पुन्हा ज्ञानोबारायांच्याच बोधावर आरूढ व्हावं लागेल. तर अशा प्रकारची स्थिती सगळी आहे. पण ज्याला करायचं आहे घेईल त्याचा बोध, अशा प्रकारची स्थिती आहे. त्याच्यामध्ये ज्ञानोबाराय अनेक अंगाने सांगतात की जीवनमुक्त महापुरुष तुम्हाला पाहिजे तर तुम्हाला व्यवहार करत असतानाही बोध जसाच्या तसा टळटळीत बोध राहील आणि अव्यवहार्य दशेत देखील तुम्हाला अंतकरणाशी तादात्म्य होणार नाही, की या ठिकाणी अंतकरणाचा लय करण्याचं तुम्हाला कौतुक वाटणार नाही आणि अंतकरणात कितीही विक्षेप झाला तरीसुद्धा तुमच्या चित्तामध्ये काही आपल्या आध्यात्मिक जीवनात वैगुण्य आहे असंही काही वाटणार नाही. अशा प्रकारची सर्व व्यवस्था ज्ञानोबारायांनी ह्या जीवनमुक्ती प्रकरणामध्ये वर्णन केलेले आहे. तर त्याच्यामध्ये ज्ञानोबाराय सहजतेने आता आपली 11 क्रमांकाची ओवी चालू आहे, त्याच्यामध्ये ही जीवनमुक्ती अधिक आपल्याला समजावून सांगतात की नागमुदी कंकण त्रिलिंगी भेदली खुन घेता तरी सुवर्ण घेई जे की. त्रिपुटीतला व्यवहार जरी दिसत असला तो वेगवेगळ्या प्रकारचा नवीन त्रिपुटी प्रत्येक वेळेला उत्पन्न होत असली तरीसुद्धा त्या त्रिपुटीचं जे अधिष्ठान आहे त्या अनंत त्रिपुट्या ज्या अधिष्ठानावर उत्पन्न होतात आणि त्या ठिकाणी लय होतात, त्याच्यामध्ये स्थित राहतात, यतो वा इमानी भूतानी जायंते, ते सगळं तद्विजिज्ञासस्व तद्ब्रह्मेती, ते सगळे ह्या एकाच आपल्या आत्मस्वरूपाच्या किंवा ब्रह्मरूप आत्म्याच्या अधिष्ठानावरच ह्या सगळ्या गोष्टी चाललेल्या असतात. त्यासाठी सहज उदाहरण देतात की नाग मुदी कंकण त्रिलिंगी भेदली खुन. नाग हा जो स्त्रियांच्या केश कलापामध्ये घालण्याचा अलंकार आहे तो पुल्लिंगी आहे. मुदी अंगठी जी आहे ती स्त्रीलिंगी आहे आणि कंकण हे नपुसकलिंगी आहे. परंतु सर्व हे सुवर्णाचेच अलंकार आहेत. त्रिलिंगी भेदली खुन संकेत 3 प्रकाराने केला जातो, परंतु ते जर घ्यायला गेलं आपण तर त्या ठिकाणी कंकण असो, मुदी असो किंवा नाग असो, हे सगळे जे अलंकार आहे घेता तरी सुवर्ण घे जे की. आपण घ्यायला गेलो तर हातामध्ये काय येतं? सुवर्णच येतं, सुवर्णाचंच ग्रहण होतं. तसंच सांगतात त्याचं टीकेमध्ये आणखी स्पष्टीकरण करून सांगतात कटक कुंडलादी भेदी सोनया प्रति नाही अवधी आणि मोलापाशीही बुद्धी भेद तोडी. हे कटक कुंडल हे भेद आहेत अलंकारामध्ये, परंतु सोनिया प्रति नाही अवधी, सोन्याला सोडून त्यांचं अवधी म्हणजे त्यांचं स्वतंत्र अस्तित्व या ठिकाणी नाही. आणि मोलापाशीही बुद्धिभेद तोडी. इथं बुद्धिभेद हा एक शब्द घ्यायचा जरी पुढच्या चरणात आला असेल तर ज्या वेळेला आपण त्याची किंमत करतो ते किंमत करत असताना देखील आपल्याला कटक कुंडल हे जरी अलंकार भिन्न भिन्न वाटत असले, एक अलंकार मस्तकाच्या ठिकाणी धारण केला, एक हाताच्या ठिकाणी, एक मनगटाच्या ठिकाणी, सगळं जरी असलं आतने ते जर आपण विकायला गेलो तर तो घेणारा आणि देणारा या दोघांनाही संशय वाटत नाही की ह्या अलंकाराची किंमत वेगळी व्हावी. आपल्याला पारंपरिक उदाहरण कीर्तनामध्ये सर्वांना श्रुत आहे की दत्त कुत्र त्याचे असणारी कमंडलू हे सर्व जे अलंकार आहे ते सोन्याचेच जर असतील तर त्या ठिकाणी दत्ताची मूर्ती 2 तोळ्याची आहे आणि कुत्र 4 तोळ्याचं आहे. म्हणून 4 तोळ्याचं ते एकाने सांगितलं दत्ताची किंमत किती, तर त्यांनी सांगितलं मोडायचं काही प्रसंग आला तर त्या सोनाराने सांगितलं की दत्ताची किंमत 2000 आणि कुत्र्याची ते म्हणे कुत्र्याची 4000. ते म्हणजे 4000 कुत्र्याची किंमत कशी, कुत्र्याचं वजन जास्त होतं. ते म्हणजे तुझ्या दृष्टीनं कुत्रा आणि दत्तमूर्ती हा भेद आहे, पण माझ्या दृष्टीनं सर्व सोनंच आहे. इथं तर टीकाकार सांगतात मोलापाशी बुद्धी भेद तोडी. व्यवहारात सुद्धा असं कधी घडत नाही. व्यवहारात बुद्धी भेद तोडी त्याची किंमत करताना आपल्या ठिकाणी बुद्धिभेद राहत नाही. हे सर्व सुवर्णच आहे. सोन्याचा जो भाव असेल त्याप्रमाणे त्याचा भाव होईल असं समजूनच तो आदान प्रदान करणारे दोघंही व्यवहार करतात. अलंकार दिसती वाईलाले तरी सुवर्ण मोली सुवर्ण एकले मोलबुद्धी तुटले अलंकार ध्याने. अलंकार दिसते, अलंकार हे वेगवेगळे आहेत असं आपल्याला वाटतं, परंतु मोल करताना मात्र एकटं सुवर्णच आहे. आणि त्या ठिकाणी मोलबुद्धी तुटले अलंकार ध्याने. जेव्हा आपण त्याच्या मूल्याची मूल्याचा विचार करतो त्यावेळेला अलंकाराचं ध्यान हे कोणता अलंकार आहे हे आपल्या डोळ्यापुढं सुद्धा राहत नाही. आपल्या डोळ्यापुढं फक्त त्याचं सुवर्णबुद्धी एवढीच आपल्या अंतःकरणामध्ये राहते.
असो जडले सुवर्णी मन, तुटले अलंकाराचे ध्यान, तेवी स्वरूपी पावता समाधान, विषयी विसर. ह्या सर्वाचं तात्पर्य सांगतात की का आपलं मन जे आहे ते सुवर्णी मन जडले, सोन्याच्या ठिकाणी आपलं मन जडलेलं आहे. तुटले अलंकाराचे ध्यान, हा अलंकार कोणता आहे याविषयी आपण ध्यान किंवा कोणतंही चिंतन करत नाही. ज्यावेळेला आपल्याला त्याची मूल्य करायचं आहे, किंमत करायची, त्यावेळेला आपल्याला हा अमका अलंकार आहे म्हणून याची किंमत जादा आली पाहिजे, हा अलंकार कमी आहे म्हणून याची किंमत कमी आली तरी चालेल, हे अशा प्रकारचं आपल्याला डोळ्यापुढंसुद्धा कधी येत नाही. तुटले अलंकाराचे ध्यान, तेवी स्वरूपी पावता समाधान, विषयी विसर. त्याप्रमाणे आपल्याला आत्मस्वरूपाचं समाधान एकदा प्राप्त झालं म्हणजे घनानंद भूत असणारा जो आपला आत्मा, तो आत्मा आपल्याला अनुभूत झाला की आपल्याला विषयी विसर. त्या ठिकाणी विषयी विसर पडेला निशेष आणि अंगी ब्रह्मरस ठसावला, अशा प्रकारची स्थिती त्याला प्राप्त होते. त्याच्याही पुढे जाऊन माऊली आणखी दृष्टांत सांगतात 12व्या क्रमांकाच्या ओळीमध्ये. वेचोनिया अनुकल्लोळ, मनोनी घापे करतळ, तेथ तरी निखळ पाणीचे फावे. या ठिकाणी एखादा मनुष्य असं म्हणतो की एखाद्या डोहामध्ये किंवा सरोवरामध्ये, नदीमध्ये तर अनेक प्रकारचे कल्लोळ किंवा तरंग आपल्याला दिसतात. तेव्हा हजारो तरंग दिसतात, तर ते तरंग आपण गोळा करून आणू म्हणून वेचून या कल्लोळानं, कल्लोळ आपण वेचून घेऊ, एकत्रित करू असं म्हणून करतळ घापे. जर एखाद्याने आपल्या तळहात त्या पाण्यामध्ये ते तरंग किंवा विची आपण ज्याला म्हणतो लाटा, त्या लाटा गोळा करण्यासाठी जर एखाद्याने त्या नदीमध्ये आपला तळहात घातला तर तेथे तरी निखळ पाणीचे फावे. त्या ठिकाणी त्याला तरंग गोळा करता येतील का त्याच्या हातात पाणीची येईल, अशा प्रकारची स्थिती आहे. आणि त्याच दृष्टांताचं स्पष्टीकरण पुन्हा टीकाकार करतात. देहाचे आकारे ज्ञानिया विषयी वावरे, परी विषय बुद्धीचे धुरे, बैसे न बैसे तो. ते म्हणतात जेव्हा हा ज्ञानवान पुरुष आहे, त्या ज्ञानवान पुरुषाला एक शरीर मिळालेलं आहे. ज्ञान जरी झालं तर ते शरीर काही पडत नाही. म्हणून त्या ठिकाणी ज्ञानवान पुरुष जो आहे तो देहाचेनी आकारे, देहाच्या आकाराने त्यांनी धारण केलेला जो विग्रह आहे त्या विग्रहामुळं तो ज्ञानियाविषयी वावरे, त्याच्या पूर्वसंस्कारानुरूप प्रारब्ध लेशानुरूप तो विषयात वावरताना दिसतो. परी विषय बुद्धीचे धुरे न बैसेतो, पण तो विषय बुद्धीच्या आग्रावर कधीच बसत नाही. म्हणजे याचा अर्थ या ठिकाणी आता कालही आपण चिंतन केलं की इंद्रिय आणि विषयांचा संबंध झाला म्हणून त्या ठिकाणी हे विषय सत्य आहेत, ते माझ्या सुखाला कारण होतील, मी त्याच्यापासून वेगळा आहे, विषय वेगळे आहेत, मी त्याचा भोगता आहे आणि ते विषय माझे भोग्य आहेत. अशा प्रकारचं त्या विषयांचं कोणतंही चिंतन करण्यामध्ये तो कधी प्रवृत्त होत नाही. त्या विषयाच्या टोकावर सुद्धा तो बसत नाही, धुरेवर म्हणजे त्याच्या आग्रावर देखील बसत नाही. मग त्या विषयांच्यामध्ये तो प्रवास करील काय सूक्ष्मरीतीनं? अर्थात कधीच करू शकणार नाही. विषय त्याच्या वृत्तीवरच येत नाही. इंद्रिय विषयी विचरती परी हालवेना आत्मप्रतीती, रागद्वेषा समिती आतळेना की. ते सांगतात इंद्रिय विषय विचरती, इंद्रिय विषयामध्ये विचरण करताना, विहार करताना, इंद्रिय विषयाचं ज्ञान करून घेईपर्यंत त्याच्यामध्ये प्रवृत्त झालेली दिसतातही. परी हलवेना आत्मप्रतीती, पण या तो ज्या मूळची त्याची मी सच्चिदानंद स्वरूप आत्मा आहे याविषयी असणारी त्याची आत्मप्रतीती किंवा आत्मसाक्षात्कार तो कधीच डळमळीत होत नाही. इंद्रिय विषयामध्ये प्रवृत्त होताना देखील त्याची आत्मप्रतीती ही अभंग रूपाने राहते. आणि रागद्वेषा समिती आतळे नाकी. कालच आपण याचं सर्व चिंतन केलेलं आहे. याचं कारण काय आहे तर त्याची जी अंतःकरण वृत्ती आहे ती कधीही राग किंवा द्वेषाला वशीभूत होत नाही. ते असणारे जे विषय आहेत ते विषय ग्राह्य आहेत की त्याज्य आहेत, ते सुखाला कारण होतील की दुःखाला कारण होतील, त्यांच्याविषयीची अनुकूल बुद्धी किंवा प्रतिकूल बुद्धी ही त्याच्या अंतःकरणात निर्माण न झाल्यामुळं राग खरं आपण काल पाहिलं की ज्ञानीपुरुषाच्या ठिकाणी तो त्याची इंद्रिय विषयात प्रवृत्त आहे म्हणून तो अज्ञानी किंवा तो ज्ञानी नाही असं त्याचा निकषच नाही. तो निकष जर असेल तर तो कोणता आहे? इंद्रिय विषयाच्या संबंधात त्याला रागद्वेष निर्माण होतात काय?
जर रागद्वेष निर्माण होत नसतील तर त्या पुरुषाला इंद्रियाविषयी बाधकर्मता नाही. तो इंद्रियाच्या विषयी तुमच्या दृष्टीनं रमत आहे असं वाटलं तरीसुद्धा ते विषय त्याला कधी बाध करू शकत नाही. फक्त अंतःकरणामध्ये रागद्वेषात्मक वृत्ती त्याच्या उद्भूत होत नाही. रागद्वेषा समिती आतळे नाकी, त्याला तो स्पर्श देखील करत नाही. यासाठी गीता स्मृतीतलं प्रमाण त्याचं आपण चिंतन करीतच आलो. रागद्वेष वियुक्तैस्तु विषयान इंद्रियैश्चरन् आत्मवश्यैर्विधेयात्मा प्रसादम अधिगच्छति. प्रसाद या शब्दाचा अर्थ आहे प्रसन्नता. प्रसन्नता म्हणजे समाधान, सुखाकार वृत्ती असा अर्थ नाही, निर्मळ वृत्ती. प्रसाद असतो प्रसन्नता. आपण म्हणतो पाणी निर्मळ आहे म्हणजे त्या पाण्यामध्ये कोणत्याही प्रकारचं मालिन्य नाही. तसं त्याच्या अंतःकरणामध्ये रागद्वेष हेच हे चित्ताचं खरं मालिन्य आहे. ते रागद्वेष नसणं ही त्या चित्ताची प्रसन्नता आहे. आणि अशा पुरुष जरी राग आणि द्वेषाने वियुक्त असला म्हणजे रागद्वेषरहित विवर्जित असला तरीसुद्धा त्याची इंद्रिय विषयांमध्ये चरणनाम व्यवहार करीत असली तरी त्याला आत्मवश्यही त्या पुरुषाने त्या इंद्रियांचा संयम केला. त्या इंद्रिय आणि विषयाचा संबंध, इंद्रिय विषय आणि त्यांचा संबंध या सगळ्यांचं स्वरूप त्यांनी जाणलेलं आहे. या ठिकाणी आत्मवश्यही म्हणजे तो निग्रह करणारा हा अर्थ करण्यापेक्षा आत्मवश्यही, ते आत्मवश्य झालेली इंद्रिय म्हणजे काय, आत्मस्वरूपाहून त्यांना स्वतःचं सत्तास्फुरण नाही अशा प्रकारची ही इंद्रिय आहे. कारण त्यांनी सांगितलं, आता पुढं सांगणारच आहे 18व्या 19व्या ओळीमध्ये. तर यामध्ये पुढं सांगणारच आहे. तर त्याच्यामध्ये असं आहे की इंद्रिय आणि विषय. तर या ठिकाणी इंद्रिय आणि विषय यांचा एकमेकाचा काही कार्यकारण भाव आहे का? इंद्रिय आणि विषय, कारण कधी कधी इंद्रिय असतात पण विषय नसतात तरी इंद्रिय असतात, कधी विषय असतात इंद्रिय नसतात तरीसुद्धा विषय असतात. मग आता याचा अर्थ इंद्रिय आणि विषय हे दोन जे आहेत, हे दोन पदार्थ त्यांचा नित्य संबंध आहे असं काही कधी म्हणता येत नाही. मग त्या इंद्रियांचा अधिष्ठानसुद्धा विषय होऊ शकत नाही आणि विषयाचं अधिष्ठान इंद्रिय होऊ शकत नाही, कारण दोन्ही परस्पर ते एका वाचून एक राहू शकतात. आणि मग अशा इंद्रियांचा विषयांचा संबंध, याला इंद्रिय आणि विषय ही दोन्ही मिळून अधिष्ठान आहे असंही पण म्हणता येत नाही. याचा अर्थ इंद्रिय विषय आणि त्यांचा संबंध ह्या सगळ्यांचा अधिष्ठान माझा प्रत्येक आत्मा आहे हे कळणं याला म्हणायचं आत्मवश्य आहे. आणि असा जो विधेय आत्मा आहे तर तो म्हणतात की तो प्रसादम अधिगच्छति, तो ह्या प्रसादाला, आत्मप्रसादाला म्हणजे विशुद्ध असणाऱ्या आत्मस्वरूपाला तो प्राप्त होतो किंवा त्या आत्मस्वरूपात तो संतुष्ट होतो, रमतो असं सांगतात. इति भगवद वचनम, हे भगवंताचं वचन आहे. एवं ज्ञानिया विषयाचरण रागद्वेषविहीन का जे निजात्मत्वी मन विरोणी गेले. सांगतात की ज्ञानी पुरुष जो आहे त्याच्या ठिकाणी जे विषयाचरण म्हणजे विषयांमध्ये त्याची प्रवृत्ती होताना दिसते, त्या प्रवृत्तीमध्ये रागद्वेषविहीन, त्याच्या अंतःकरणामध्ये अनुकूल विषयाविषयी प्रीती तर असा रागही होत नाही. आणि जो प्रतिकूल विषय आहे त्याच्यामध्ये परित्यागाची उत्कट इच्छा निर्माण होणं, त्याला म्हणतात ज्वलनात्मक अशी वृत्ती द्वेष, ती द्वेषही त्याच्या अंतःकरणात उत्पन्न होत नाही. म्हणून याचं कारण काय, हे कधी घडेल तर निजात्मत्वी मन विरोनी गेले, त्याच्या निज आत्मा म्हणजे आपल्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी त्याचं मन रंगून गेलेलं आहे आणि त्या मन त्या ठिकाणी विरालं म्हणजे त्याच्यामध्ये लीन होऊन गेलेलं आहे, बाधित पण झालेलं आहे. आणि अशा प्रकार ठीक आहे ना, त्याचं मन बाधित तर झालेलं आहे पण अधिष्ठान स्वरूप झालेलं आहे. अधिष्ठानाहून स्वतंत्र वेगळं त्या मनाचं अधिष्ठान न राहिल्यामुळं जरी बाह्यतः इंद्रिय आणि विषयांचा संबंध होताना दिसला, इतकंच नाही त्या इंद्रियांच्या आणि विषयाच्या संबंधात त्याला त्या पदार्थाचं ज्ञानही झालेलं दिसलं तरीसुद्धा ते ज्ञान त्याच्या आत्मस्वरूपाला कोणत्याही प्रकारचा प्रतिबंध, आत्मस्वरूप सुखाला कोणत्याही प्रकारचा प्रतिबंध निर्माण करीत नाही. आता इंद्रिय ग्रामविरहित तो संकल्पेरहित आत्मत्वाहुनी विपरीत देखणेच नाही. तो इंद्रिय ग्रामविरहित,
त्याचं राहण्याचं गाव कोणतं आहे? आत्मस्वरूप हे त्याचं गाव आहे. त्यामुळे इंद्रियरूपी गावात तो राहतच नाही. इंद्रिय गावात राहत नसल्यामुळं आणि त्या विषयांचा इंद्रियाच्या संबंधापासून काही सुखाधिकांचे संकल्प अशा प्रकारचा तो संकल्पे रहित, संकल्पही त्याच्या ठिकाणी होत नाही. आणि आत्मत्वाहूनही विपरीत देखण्याचे नाही. आत्म्याहून विपरीत असणारे जे अनात्म पदार्थ आहे त्या अनात्म पदार्थांना तो कधी पाहतच नाही. आपण ते आंधळा कालच कोणी सांगितलं ना, काय सहज मी आंधळागा निज निराकार पंथे, वृत्ती हे निवृत्ती झाली जनन दिसे तेथे, मी माझे हरपले ठाईचे जेथीच्या तेथे, आणि सुखे मी निजलो अदृश्य अदृश्यतेचे झाले काही दृश्य जे होते, सुखे मी निजलोगा शून्य सारोणी तेथे, त्रिकुट शिखरी गा दान मिळे आईते, अशी त्याची स्थिती झालेली आहे. त्याची स्थिती सांगतात, जेवी उचलवणी घे जे कल्लोळ, तव सापडे नुसदे जळ, तेवी इथं नसुदे झाले तर ते नुसदे. या जेवी उचलवणी घे जे जळ कल्लोळ, तव सापडे नुसदे जळ, तेवी विषय इंद्रियांचा खेळ, परी स्वरूप मात्र. तर ते म्हणतात जे ज्याप्रमाणे आपण तरंग हातामध्ये उचलून घ्यायला गेलं तर नुसतं पाणीच त्या हातामध्ये सापडतं, तरंग म्हणून काही दुसरा पदार्थ सापडत नाही. त्याप्रमाणे याच्या ठिकाणी विषय आणि इंद्रिय यांचा हा एक फक्त क्रीडा आहे किंवा ही लीला आहे. आणि त्याच्यामध्ये त्याच्या दृष्टीनं हातात म्हणजे ग्रहण करताना त्याची मन, बुद्धी, चित्त, अहंकार हे सर्व त्या ठिकाणी त्या विषयांना ग्रहण करत नाही. आपण काल चिंतन केल्याप्रमाणे ते आपल्या आत्मतत्वाला ग्रहण करतात. म्हणून सांगतात की परी स्वरूप मात्र, त्या स्वरूपाहून काही ज्ञानी अशी ढळणे नाही, तो आत्मरसूतीही चाखिला असे. आणि ज्या आत्मस्वरूपाला तो प्राप्त झालेला आहे त्या आत्मस्वरूपापासून तो ज्ञानी पुरुष कधीही परत ढळत नाही. हालू नये, चालू नये, सैरा वैरा काही बोलू नये, अशा प्रकारचा तो आत्मस्वरूपामध्येच निमग्न तो पुरुष असतो. आणि तो आत्मरस त्यांनी चाखलेला आहे. त्या आत्मरसाचं त्यांनी आस्वादन केलेलं असल्यामुळं या ठिकाणी तो कधीही ह्या विषयामध्ये रस घ्यावा अशी त्याची प्रवृत्ती होत नाही. कारण त्याने आत्मानंदाचं भरपूर अशा प्रकारचं आत्मानंदाचं पान केलेलं आहे. म्हणून जया तयारीती आत्मसुखाची प्रतीती ऐशेची काही मागुती बोलत असे. म्हणून जया तयारीती म्हणजे कोणत्याही रीतीनं, म्हणजे त्याने शब्द, स्पर्श, रूप, रसगंध हे पंचज्ञानेंद्रियाचे पंचविषय हे त्याच्यासमोर आले आणि कोणत्याही पद्धतीने ते विषय समोर आले तरीसुद्धा त्याच्या ठिकाणी त्या विषयाचं ज्ञान जे आहे तर हे विषय सत्य आहेत असं ज्ञान त्याच्या बुद्धीमध्ये कधी अशा हे माझ्या सुखाला कारण होतील, हे सत्य आहेत, हे माझ्याहून भिन्न आहेत, मी त्याचा भोक्ता आहेत, हे भोग्य आहेत, अशा प्रकारची भ्रांती त्याला कधीही होत नाही. अशा प्रकारची त्याची आत्मप्रतीती असते. जया तयारीती आत्मसुखाची प्रतीती. त्या ठिकाणी त्याला सर्वत्र ह्या इंद्रिय विषयांच्या संबंधातही आपल्या आत्मस्वरूपाचीच प्रतीती येत असते. का येत असते? आता सांगितल्याप्रमाणे इंद्रियांचं अधिष्ठान विषय नाहीत, विषयांचं अधिष्ठान इंद्रिय नाहीत आणि इंद्रिय विषयाच्या संबंधाचं अधिष्ठानसुद्धा इंद्रिय विषयी नाहीत. मग आता सगळ्या ठिकाणी अधिष्ठान निरधिष्ठान भ्रम होत नाही. अधिष्ठाना वाचून मग हा सगळा भ्रम जे आत्मतत्वावर होतो ते आत्मतत्वच आहे. म्हणजे आपण भ्रमकालीही विषय भोगकालीही आपण त्या ठिकाणी विषयाचा आनंद असं मानत असतो, तो तर आपल्या अधिष्ठानाचाच आनंद आहे. याविषयी त्याच्या अंतःकरणात कोणताही भ्रम राहिलेला नाही किंवा त्याच्या ठिकाणी संशय नाही आणि त्याच्याविषयी विपरीत भावना पण त्याच्या अंतःकरणात नाही असा पुरुष आहे. म्हणून जया तयारीती आत्मसुखाची प्रतीती आयुष्याची काही मागुती बोलत असे. आणि हीच गोष्ट आम्ही यानंतरही पुन्हा बोलणार आहोत असं माऊली सांगतात. आता 13 आणि 14 ह्या 2 ओव्यांचं युग्म आहे. त्या युग्मामध्ये सांगतात, हातापाशी स्पर्शो, डोळ्यापाशी रूपसो, जिव्हेपाशी मिठांशो, कोणीही एकू तरी परिमळा परवते, रवेपण नाही कापराते, तेवी बहुता परिस्फुरते तेच स्फुरे. या ठिकाणी सांगतात एक कापुराचं उदाहरण दिलेलं आहे आणि त्या कापुराचं उदाहरण देऊन आपल्याला सांगतात की हातापाशी स्पर्श,
हाताला काय होतं, स्पर्श होतं, म्हणजे हाताचं जे त्वग इंद्रिय आहे ते त्वग इंद्रियांना काय होतं, स्पर्शाचं ज्ञान होतं. डोळ्यापाशी रूपसू, इथं पदार्थ कोण समोर धरायचा, कापूर, आणि त्या कापराचा जर आपण हात लावला म्हणजे स्पर्शनेंद्रिय जे आहे ते त्याचं मृदुत्वेचं त्याला ज्ञान होतं, हाताला स्पर्शाचं ज्ञान होतं. डोळ्यापाशी रूपसू, आणि डोळ्याला त्याच्या रूपाचं ज्ञान होतं. कापराची वडी आपल्यासमोर असेल तर डोळे एकदा तिथपर्यंत गेले म्हणजे अंतःकरणवृत्ती नेत्रेंद्रियाच्या द्वारा त्याच्यापर्यंत गेले की त्याच्या आकाराधिकाचं ज्ञान, त्याला वर्णाधिकाचं ज्ञान होतं. जिव्हेपाशी मिठांशू, कापूर हा मधुर रसाचा पदार्थ आहे, तर जिवेवर ठेवला तर त्याला मिठांशू म्हणजे त्याच्या माधुर्याचंही ज्ञान होतं. म्हणजे याचा अर्थ हाताला स्पर्श वेगळा, स्पर्शनेंद्रियाला होणारा स्पर्श वेगळा, या रसनेंद्रियाला होणारं माधुर्याचं ज्ञान वेगळं, आणि डोळ्यांना होणारं रूपाचं ज्ञान वेगळं. हे कोणी एक असे कोणी एक आहेत. परी म्हणतात तरी परिमळा परवते रवे पण नाही कापुराते, ते परंतु ते म्हणतात कापुराते परिमळा परवते रवे पण नाही. त्या कापराचा एक कण, रवा म्हणजे तुकडा कण सुद्धा परिमळा परवते नाही, सुगंधा वाचून नाही. आता तुम्हीच म्हणाल की या ठिकाणी पाठीमागं वर्णन केलेलं आहे कापराचं उदाहरण अखंडार्थी दिलेलं आहे. अखंडार्थी उदाहरण देऊन त्या ठिकाणी कापराच्या ठिकाणी असणारी मृदुता, श्वेतता आणि सुगंध, माधुर्य, इथं माधुर्य घ्या. तर ह्या सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या एकमेकापासून वेगळ्या करता येत नाही, कारण ते कापराचं काय आहे, स्वरूप आहे, असं आपण चिंतन केलं. इथं हा जो दृष्टांत देतात तो दृष्टांत वेगळ्या अंगाने देतात. इथं तो दृष्टांत एवढ्यासाठी देतात की हातापाशी स्पर्शो, डोळ्यापाशी रूपसू, जिव्हेपाशी मिठांशू कोणी एक. जीवनमुक्त पुरुषाचं जे जीवनचरित्र आहे, त्याची जी जीवनमुक्ती आहे, व्यवहार कालात त्याचा असणारा जो बोध आहे, त्या बोधाचं स्वरूप या ठिकाणी समजावून सांगतात. त्यासाठी हा दृष्टांत घेतलेला आहे. तर ते सांगतात की तरीही परिमळा परवते रवे पण नाही कापुराते. तरीसुद्धा परिमळाशिवाय म्हणजे सुगंधाशिवाय त्या कापुराचा एक कणसुद्धा सुगंधा वाचून नाही. याचा अर्थ ही श्वेतता नाही का, मृदुता नाही का, सुगंध नाही का, सगळं आहे. पण इथे एका पुरुषाची कल्पना केलेली आहे की जो सुगंधाच्या ठिकाणी लुब्ध झालेला आहे. सुगंधाच्या ठिकाणी लुब्ध झाल्यामुळं त्याला त्या कापुराचं वर्ण, आकार हे विशेष त्याला दिसत नाही का, पण तो त्याच्या आतमध्ये पोचत नाही, कारण त्याचं मन कुठं रंगलेलं आहे, त्या कापराच्या सुगंधामध्ये रंगलेलं आहे, किंवा त्याच्या सुगंधामध्ये रमल्यामुळं त्याला या ठिकाणी स्पर्शनेंद्रियाने होणारं मृदू स्पर्शाचे कौतुक नाही, आणि त्या डोळ्याला दिसणाऱ्या त्या रूपाचंही त्याला कौतुक नाही, कारण त्याचं मन सुगंधापाशी रमलेलं आहे. म्हणून ते सांगतात परिमळाची धाव भ्रमर ओढी, तैशी तुझी गोडी लागो मज. असं जसं म्हणतात की या ठिकाणी त्याला फक्त सुगंध त्या ठिकाणी तो रमलेला आहे, त्यासाठी हे उदाहरण दिलं आहे. तरी परिमळा परवते रवे पण नाही कापुराते. त्या कापुराच्या त्या म्हणजे ज्याला परिमळाची ओढ लागली त्याला स्पर्शनेंद्रियाचा स्पर्श होत नाही का, त्याचं ज्ञान होत नाही का, परंतु त्याला त्या ठिकाणी त्याला कोणत्याही प्रकारचं सातिशयता त्याला त्याची जाणवत नाही, किंवा रूपाची सुद्धा जाणवत नाही. नेत्रेंद्रियाचा आणि कापराचा संबंध झालेला आहे, स्पर्शनेंद्रियाचा आणि कापराचा संबंध झालेला आहे, घ्राणेंद्रियाचा आणि कापराचाही म्हणजे कापराच्या सुगंधाचा संबंध झालेला आहे. हे सगळं जरी असलं परंतु त्याच्या दृष्टीनं कापराच्या ठिकाणी एकच आहे, परिमळा परवते रवे पण नाही. परिमळाशिवाय त्याच्यामध्ये दुसरं काही नाही. तेवी आता हे सगळं सांगलं दृष्टांतामध्ये. तेवी बहुता परिस्फुरते तेची स्वरे, त्याचप्रमाणे बहुता परिस्फुरते अनेक प्रकाराने त्याचं जरी स्फुरण होत असलं तरी तेच स्फुरे, तरी ते मूळ असणारं जे ज्ञानस्वरूप प्रत्यगात्मा तोच ह्या इंद्रिय आणि विषयाच्या संबंधात त्यात शब्दस्पर्श ज्ञान, शब्दज्ञान, स्पर्शज्ञान, रूपज्ञान, रसज्ञान या रूपाने तो स्फुरत असतो. जसं पंचदशीमध्ये सांगितलं शब्द स्पर्शादयो वेद्या वैचित्र्यात जागरे पृथक ततो विभक्ता तत्संविद ऐक्यरूप्यात न भिद्यते. या ठिकाणी शब्दज्ञान, स्पर्शज्ञान, रूपज्ञान, रसज्ञान हे सगळे आपल्याला वेगवेगळे वाटतात, परंतु सर्वांमध्ये ज्ञान एकच आहे की नाही.
ते ज्ञान हे आपलं खरं काय आहे, स्वरूप आहे. त्या ज्ञानाला प्रत्येक इंद्रियांच्या उपाधीमुळं स्पर्शज्ञान, रूपज्ञान एकाच ज्ञानाच्या ठिकाणी हा उपाधिकृत भेद आहे. तत्वता ज्ञानामध्ये कोणत्याही प्रकारचा भेद नाही. ज्ञान हे अभेद स्वरूप आहे हे कळतं. स्वामी महाराज नेहमी सांगायचे की एखादा मनुष्य म्हणला की तुम्हाला काही कळतं, तुम्ही बुद्धिमान आहात आणि तुम्ही किती वेदांताचं चिंतन करता, म्हणून काही लोक म्हणतात की आम्हाला मात्र काहीच कळत नाही आणि तुम्हाला मात्र सर्व कळतं. स्वामी महाराज म्हणायचे कळणं हे कळणं आहे आणि न कळणं मला काही कळत नाही हे कळतंच ना. मग कळणं आणि न कळणं, कळणं हे कळणंच आहे, न कळणं हे सुद्धा काय आहे, कळणंच आहे. मग त्याच्यामध्ये जे कळणं आहे ना, अज्ञानाचं जे ज्ञानच आहे, मग ते कळणं जे आहे ते तुझं स्वरूप आहे म्हणजे झालं. या ठिकाणी कळणं आणि न कळणं हे ज्याच्यामुळं कळतं ते तुझं स्वरूप आहे. आणि हेच कळणं हा खरा परमार्थ जीवनातला प्रवासामधला हा सर्वात मोठा फलश्रुतीचा क्षण आहे. स्वामी महाराज सांगायचे की ते एक दिवस ब्रह्मनिष्ठ गुरुवर्य दादांना असं म्हटले की दादा तुमची बुद्धी किती तीक्ष्ण आहे आणि माझी बुद्धी मात्र एकदम मठ्ठ आहे असं म्हटले. पण पुढं जाऊन ते असं म्हटले परंतु तुमच्या बुद्धीला, तुमच्या तीक्ष्ण बुद्धीला आणि माझ्या जड बुद्धीला दोघांचं अधिष्ठान मात्र एकच चैतन्य आहे हे मला तुमच्या कृपेने कळलं असं ते म्हटले. तर ते म्हटले की दादा म्हणजे हे मला कळायला फार वर्ष लागले, तू तर भाग्यवान आहे, कळत नाही हे कळतं आणि ते कळणं खरं आहे, आपलं स्वरूप आहे हे तुला कळलं आहे की नाही. तसं या ठिकाणी म्हणतात बहुता परिस्फुरते, अनेक प्रकाराने जरी त्याचं स्फुरण होत असलं तरी तेच स्फुरे, तेच आपला प्रत्येक आत्माच त्या रूपाने स्फुरण होत आहे, अशा प्रकारचं त्याचं ज्ञान आहे. तर त्याच्यासाठी त्याला इतर विषयांचा कसा विसर पडतो आणि तो आत्मस्वरूपात रममान कसा असतो याच्यासाठी उदाहरण दिलं त्यांनी. टीकाकार हा दृष्टांत समजावून सांगतात. आगा कापुरा हाती घेता हस्ती जोडे मृदुता, परिमळाच्या वेळा येता ते भानची नाही. एखाद्या माणसाने कापूर आपल्या हातामध्ये घेतला तर हाताला त्याचं मृदू स्पर्श हा जाणवल्याशिवाय राहत नाही. परंतु ज्या वेळेला त्याचं सगळं लक्ष केंद्रित कुठं झालेलं आहे, त्याच्या परिमळाकडं, सुगंधाकडं. आता सांग ना, परिमळाची धाव भ्रमर ओढी तैशी तुझी गोडी लागो मज, आवीट गे माये विटेना जवळी आहे परी भेटेना, तृषा लागलिया जीवनाते ओढी तैशी तुझी गोडी लागो मज. काय बापर खुमा देवरू विठ्ठली आवडी आणि गोडी येशी मिळवणी गेली. अशा प्रकाराने जर त्याची स्थिती असेल तर त्यावेळेला त्याला प्रार्थनासुद्धा करावं लागत नाही का ऋणधनु रे भ्रमरा आणि सांडी तो आवगुण रे भ्रमणा, सुमन सुगंधू रे भ्रमरा, परिमळ विद्गदू रे भ्रमरा, सौभाग्य सुंदरू रे भ्रमरा. त्या मनापुढं त्याला प्रार्थनासुद्धा करण्याची गरज नाही, कारण त्याला एकदा तत्त्व, ह्या मनाचं तत्त्व जर त्याला कळलं तर त्याच्या ठिकाणी याची विषयाकडचं प्रवृत्तीसुद्धा होणार नाही. म्हणून म्हणतात की जर कापूर हातात घेतला तर हाताला त्याचा मृदू स्पर्श करतो, परंतु परिमळाच्या वेळा येतात, ज्यावेळेला आपण निकराचं सुगंधावर येतो की सुगंधच मला पाहिजे, अशा वेळेला ते भानची नाही, त्या मृदू स्पर्शाचं आपल्याला भान देखील होत नाही. आपण सुगंधाकडे आकृष्ट झालेलो आहे. किंवा उजाळता तेथील जाणं नेत्री उमटे भान, परिमळी रंगले मन ते नेत्राशी नये पै. ते म्हणतात त्या ठिकाणचा असणारा कापुराचा जो उजाळ किंवा श्वेतवर्ण आहे त्याच्या ठिकाणी त्या नेत्रामध्ये त्याचं भान होत नाही. काय नेत्रेंद्रियाचा संबंध झाल्यावर त्याच्या उज्ज्वल वर्णाचं, श्वेतवर्णाचं, शुभ्रतेचं ज्ञान देखील होतं. परंतु ते मन जे आहे ना, ते मन त्या परिमळामध्ये, सुगंधामध्ये रमल्यामुळं ते नेत्राशी नये पै. त्या ठिकाणी ते नेत्राला त्याचं ज्ञान होऊनही खऱ्या अर्थाने ते नेत्राला ज्ञान न झाल्यासारखंच आहे. विषय आणि इंद्रियाचा संबंध होऊ नये, जणू काही संबंध न झाल्यासारखा आहे. आपण माऊलीच्या मंदिरात सकाळी जातो आणि जाताना जर आपल्याला सगळं आपलं मन एकाग्र झालेलं असतं समाधीकडं, आणि जाताना रस्त्याने काही माणसं भेटतात, रस्त्यात गेल्यावर पुढे गेल्यावर तो मनुष्य म्हणतो रामराव भेटले का, म्हणतो काय पाहिले नाही बाबा रामराव. खोलीवर आल्यावर तो म्हणतो आज रामराव तुम्ही दिसले नाही. तो म्हणतो मला पाहिलं आणि तुम्ही माझ्याकडं चांगलं पाहिलं
आणि तुम्ही खुशाल म्हणता मी पाहिलं नाही, कारण पाहिलं आमचं मन ज्ञानोबरायांच्याकडे वेधलेलं होतं, त्यामुळं वेधले व मन तयाचे गुन्हे, तुम्हाला रामरावला कोण पाहत आहे, अशा प्रकारची स्थिती आहे. म्हणून सांगतात परिमळी रंगले मन ते नेत्राशी नये पई, किंवा परिमळाचे प्रीती पक्वांनी तरी घालिती, जिव्हा होय चाखती तेनेची मिशे. इथला जो कापूर आहे ना, तर त्या कापराचं एक नाव आहे कोणतं तरी, आमच्या आयुर्वेदमध्ये पण त्याचं नाव आहे. आता कर्दळीच्यापासून उत्पन्न होणारा जो नैसर्गिक कापूर आहे त्याचा हा कापूर खाण्याची वस्तू नाही. काल आम्ही एका उद्घाटनाला गेलो होतो, तर तिथं ते ब्राह्मण देवता होते, तर ते आरती करायला लागले. म्हणजे ह्या कापराची आरती एअर कंडिशनमध्ये एखाद्या वेळेस स्फोट होतो म्हणे, काही याच्यापासून दुसरं काही निर्माण होऊ शकतं, इथं हा कापूर वापरायचा नाही, किंवा तुमचं एसीचं बटन बंद करा म्हणे. याचा अर्थ तो कापूर चांगला नाही, तो कापूर कृत्रिम कापूर आहे. इथं जे ज्ञानोबरायांनी वर्णन केलेलं आहे ते विशुद्ध स्वरूपातला जो नैसर्गिक कापूर आहे, त्या कापुरात भीमसेनी कापूर काय म्हणतात त्याचं वर्णन केलेलं आहे. तर ते सांगतात परिमळाचे प्रीती पक्वांनी तरी घालिती, जेव्हा होय चाखती तेनेची मिशे. आणि जर हाच कापूर कोणी सुगंधासाठी पक्वान्नामध्ये घातला, पण आमचं पक्वान्नामध्ये जिवेला कोणता रसाचं ज्ञान आहे, हा मधुर कटू तिक्त कषाय ह्या रसांचं ज्ञान आहे, षड्रसाचं ज्ञान आहे, आणि तो पक्वान्नामध्ये घातला, जिव्हा होय चाखती तेनेची मिशे. जिवेने काय केलं, त्याचं आस्वादनही केलं, पण आस्वादन करताना पक्वान्नामध्ये घातलेलं जे माधुर्य आहे तिकडं त्याचं मन होतं का परिमळाकडं होतं, परिमळाकडं मन होतं. परी सुवासी वेधले मन जिव्हाद्वारे नरमे जाणं. त्याचं मन जे आहे ते त्या सुवासाकडंच वेधलेलं असल्यामुळं जिव्हेच्या द्वारा जरी त्याला त्या रसाचं मधुर रसाचं आस्वादन झाल्यासारखं दिसलं तरी त्याचं मन त्या ठिकाणी बुधा तेषु न रमते. बुधाच्या इंद्रियांचा विषयाचा संबंध होऊन ज्ञान होत नाही असं नाही, पण तेषु न रमते, त्याच्यामध्ये तो कधीही रममान होत नाही. परी श्वासी वेधले मन जिव्हाद्वारे नरमे जाणं, तेवी होता विषय ग्रहण आत्मत्विरत. जरी विषयांचं ग्रहण करत असला तरी तो आत्मस्वरूपाच्या ठिकाणी रममान झालेला आहे. आगा नाना रूप प्रवाही स्फुरण मात्र एकची जे काही, ते स्फुरण मात्री जी बुडी दिदली. आगा नाना रूप प्रवाही, नाना म्हणजे निरनिराळे असणाऱ्या रूपाचा जो प्रवाह किंवा व्यवहार आहे, त्या व्यवहारामध्ये सगळ्या रूपाचं ज्ञान असो, रसाचं ज्ञान असो, किंवा गंधाचं ज्ञान असो, कोणत्याहीमध्ये स्फुरण मात्र एकची काही. त्या ठिकाणी शब्द ज्ञान, स्पर्श ज्ञान, रूपज्ञान यांच्यामध्ये स्फुरण मात्र म्हणजे ज्ञान मात्र, ज्ञप्ती मात्र, चिन्ह मात्र, ते मात्र एकच आहे. ती स्फुरण मात्री जी बुडी दिदली. आणि त्या स्फुरद्रूप असणाऱ्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी ज्याच्या अंतःकरण वृत्तीनं बुडी दिलेली आहे, तेथे इंद्रियांचे रीती वर्तताही दिसती, परी तीही निजात्म रीती सांडिले नाही. इथं रीती का रती आहे शब्द बघा बरं, रीतीच आहे ना. तेथे इंद्रियांचे रीती, त्या ठिकाणी इंद्रियांची जी पद्धत आहे त्या पद्धतीप्रमाणे इंद्रिय म्हणजे इंद्रियांची वृत्ती त्या विषयांपर्यंत जात असते. म्हणून म्हणतात इंद्रियांची रीती वर्तताही दिसती. इंद्रियांच्या ठिकाणी ते इंद्रिय विषयापर्यंत जाऊन त्याचा बरोबर. तर ते सांगतात की तेथे इंद्रियांची रीती वर्तताही दिसती, इंद्रियांची जी पद्धत आहे त्याप्रमाणे ते वर्तताही म्हणजे व्यवहार करताना दिसतात. परी तीही निजात्मरीती सांडिले नाही, परंतु त्याने आपल्या आत्मस्वरूपाची जी रती आहे तर त्या रतीला त्यांनी सोडलेलं नाही. आगा हे बहुता परी जे स्फुरे तेथे नाही चिकी दुसरे, ते एकची सर्वदा स्फुरे ज्ञानी अशी. आगा बहुता परी जे स्फुरे, त्याला जरी अनेक प्रकाराने त्याचं स्फुरण होत असलं, म्हणजे अनेक विषयांची ज्ञान होताना दिसली तरी सुद्धा एकची सर्वदा स्फुरे. त्याच्या ठिकाणी फक्त काय आहे, आपलं स्वरूपभूत असणारं जे ज्ञान आहे त्याच ज्ञानाचं त्याला स्फुरण होतं त्या ज्ञानी पुरुषाला. तया व्यापाराचे प्रवाही कर्तृत्वावरी येणे. इथं काय आहे, आगा हे बहुता की जे ना, एकची सर्वदा स्फुरे ज्ञानी अशी. हे तर एकच आहे. आगा
आगा बहुता परी जे स्फुरे, तर बहुता करी जे स्फुरे. हां 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 करी जे. हां हां बरं ठीक आहे. मग तिथं असं करावं लागेल, बहुता करी जे स्फुरे असं करावं लागेल. ते लक्षात आलं का? बहुता करी, इथं पदच्छेद करायचा. बहुता पुन्हा करी आणि पुन्हा जे असं एवढं करावं लागेल त्याच्यामध्ये. कर म्हणजे हे इंद्रिय आहेत ना, हे विषयांच्यापर्यंत जाणारे हात आहेत, म्हणून ते कर म्हणजे हात असं. तर बहुता करी म्हणजे त्या इंद्रियांच्या द्वारा जे स्फुरे म्हणजे ज्या ज्या विषयांचं आपल्याला ज्ञान होतं. पे नाही बहुता परी हे पण चांगलं आहे पाठ. आणि बहुता करी आणि पुन्हा जे वेगळं करायचं. बहुता करी जे असं नाही, करी आणि जे असं घ्यायचं. आगा हे बहुता करी जे स्फुरे, अनेक इंद्रियरूपी हातांच्या द्वारा ज्याचं ज्ञान होतं ते नाहीच की दुसरे, ते स्वरूपभूत ज्ञाना वाचून त्याला स्वतंत्र सत्ता आणि स्फुरण नाहीच की. म्हणून ते म्हणतात एकची सर्वदा स्फुरे ज्ञानी अशी. ते ज्ञानीपुरुषाला सर्व एक वाटतं. तुम्हाला आम्हाला शब्दज्ञान विरूपज्ञान हे सगळे ज्ञानाचे वेगवेगळे भेद आहेत असं वाटायला लागतं. आणि त्याच्या दृष्टीने हे सर्व जेव्हा दिसतात त्याच्यामध्ये त्याला केवळ अभेद स्वरूप ज्ञानाचीच प्रतीती येत असते. तया व्यापाराचे प्रवाही कर्तृत्वावर येणे नाही, ऐशेची पुढे काही बोलतो असे. आणि त्या व्यापाराच्या प्रवाहामध्ये त्याला कर्तृत्वावरही येणे नाही. या ठिकाणी आपण पाहिलं की जर त्याच्या ठिकाणी अज्ञान नाही, अज्ञान निवर्तक ज्ञान नाही, मग त्या ठिकाणी तो ज्ञातृत्व भूमिकेवर येतो का? नाही. मग ज्ञातृत्व भूमिकेवर जो येत नाही तो भोक्तृत्व भूमिकेवर येतो का? आणि त्या भोक्तृत्व सिद्ध करण्यासाठी आपलं कर्तृत्वावर येतो का? कर्तृत्वावरही येण्याची नाही. तो कर्तृत्व बुद्धीवर कधीच येत नाही. या ठिकाणी तुम्ही म्हणणार मग फक्त कर्तृत्वावर येत नाही पण मग ज्ञातृत्व किंवा भोक्तृत्व असेल का? तर या ठिकाणी कर्तृत्व हे ज्ञातृत्वाचं आणि भोक्तृत्वाचं देखील उपलक्षण आहे असं समजावं. आता 15 आणि 16 ह्या दोन ओव्यांचं युग्म आहे. म्हणून शब्दादी पदार्थो श्रोत्रादी संघातू घ्यावया जेथू उजू होती तेसे संबंध होय तव इंद्रियादियाची. हे इथं पाठभेद आहे काय पा तव इंद्रियादियाचे नोहे. हां चे हात असं आहे. हां तव श्रोत्रादी संघातू श्रोत्रादीचे हात. हां श्रोत्रादीचे हात असं एक पाठ. हे श्रोत्रादी संघातू असंही म्हटलं तरी चालेल. आणि हा पण पाठभेद चांगला आहे. श्रोत्रादीचे हां घ्यावया जेथं उजू होती. पुढं पहा तिथं काय आहे का? तेच संबंध होय तव इंद्रियादियाचे नोहे. न नोहे असं आहे. होय न होय. हां होय न होय. तव इंद्रियादिया नाही नाही पहिल्या चरणामध्ये तेथे संबंध होय न होय. तेथे संबंध होय न होय. हां तर संबंध होय न होय. होय न होय. हां इंद्रियांचे ते नोहे. तो इंद्रियादिया इंद्रियांचे ते नोहे. इंद्रियांचे ते नोहे. इंद्रियादी असं नाही, इंद्रियादियाचे ते नोहे. हां ते काही विशेष नाही. मग असं तेचे आहे संबंधू वावो. संबंधू ना असं आहे. हा संबंधू वावो संबंधू ना एकच अर्थ. संबंधू ना असं एक पाहिजे. अर्थ मात्र एकच होतं सर्वांचा. आता इथं सांगतात म्हणून शब्दादी पदार्थ. शब्दादी पदार्थ म्हणजे शब्द स्पर्श रूप आदी. हां ते श्रोत्रादी संघातू घ्यावया. शब्दादी पदार्थ म्हणजे शब्दादी विषय. हे श्रोत्रादी संघात म्हणजे श्रोत्रादी इंद्रियांचा समुदाय शब्दादी विषयांना घ्यावया घेण्यासाठी जेथं उजू होती ज्या ठिकाणी प्रवृत्त होतात. म्हणजे श्रोत्रादी इंद्रिय विषयांचं ग्रहण करण्यासाठी जिथं प्रवृत्त होतात
दुसरा अर्थ दुसरा पाडभेद असा आहे, त्याप्रमाणे केला अर्थ तर म्हणून शब्दादी पदार्थ, म्हणून शब्दाधिक जे विषय आहेत ते श्रोत्राधिकांचे हात, श्रोत्रादी हे जणू काही इंद्रिय हेच कोणी हात आहेत आणि ते शब्दादी विषय घेण्यासाठी जिथं उजू होती जिथं प्रवृत्त होतात, म्हणजे ही ओळी पूर्ण नाही, युग्म आहे. आणि तेथ संबंध होय न होय त्या ठिकाणी काल जसं होतं ना, मनोनी विषयाचे नाही आरिसा शिवे शिवे तव दिठीची दिठी फावे, असं जसं होतं तसं इथं तेथ संबंध होय न होय त्या ठिकाणी त्या इंद्रिया आणि विषय यांचा संबंध होतो न होतो, तो इंद्रियादियांचे ते नव्हे. तर त्या ठिकाणी असंच आहे ना, तर त्या ठिकाणी इंद्रियादिकांचे ते नव्हे, संबंध होतो न होतो, तर ते म्हणतात हां त्या ठिकाणी इंद्रियादिकांचा आणि विषयांचा संबंध झाला, बरोबर आहे ना, आणि मग ते ज्ञान प्राप्त झालं, मग त्याच्यापासून आपल्याला सुख प्राप्त झालं, अशा प्रकारचं त्याला वाटतच नाही. ते तर संबंध होय न होय, तो इंद्रियादिकांचे नव्हे, तो संबंध झाला, तो संबंध इंद्रिय आणि विषय यांचा संबंध झाला असं म्हणता येत नाही. भागवतामध्ये याचं बरंच स्पष्टीकरण केलेलं आहे की त्या ठिकाणी जे कोणता 13वा अध्याय हंसगीता त्यांच्यामध्ये त्यांनी सांगितलं की आमच्या जीवनात, थोडक्यात सांगतो, आमच्या जीवनामध्ये खराब प्रतिबंध मुमुक्षूला कळलेला असतो. त्यांनी प्रश्न विचारला की ह्या जे ब्रह्मदेवाचे जे मानसपुत्र आहे सनकादिक, त्या सनकादिकांनी प्रश्न केला की इंद्रिय जी आमची आहे ती विषयाकडे प्रवृत्त होतात आणि त्यामुळं मनुष्याचं खरं आत्मघात होतो किंवा त्याचं पतन होतं. आत्मपतनाला खरं कारण काय आहे, इंद्रिय आणि विषय यांच्या संबंधातच मनुष्य सगळं जीवन आपलं बर्बाद करतो. तेव्हा हे आमच्या लक्षात आलं, परंतु या ठिकाणी इंद्रिय आणि विषय यांचा संबंध सुटला तर मनुष्य मुक्त राहील, आहे की नाही. म्हणून त्यांनी सांगितलं आम्हाला शंका अशी आहे की ही इंद्रिय विषयाकडे जातात किंवा विषय इंद्रियाकडे येतात, असा प्रश्न विचारला. तर ब्रह्मदेवाला विचारला त्या सनकादिकांनी, पण तो ब्रह्मदेव म्हणतो की हे सगळे लोकांची कर्म, त्या कर्मानुसार त्यांना कर्मफलं देणं, ही वेगवेगळी मडकी घडवणं, या अशा प्रकारचं कुंभाराचं काम करण्यात माझी बुद्धी जड होऊन गेली, परंतु आता मला उत्तर देता येत नाही. हा वेदांतातला प्रश्न विचारला. मग ह्या प्रश्नाचं उत्तर आता मी देऊ शकत नाही, पण मुलांना असं कधी सांगू नये की त्याला असं सांगायचं की हे मला उत्तर देता येत नाही, पण दुसऱ्याचं नाव सुचवायचं. मग जर मुलं म्हटली की बाबा तुम्ही का सांगत नाही, तर मला येत नाही असं म्हणायचं नाही. त्यांना सांगायचं की सोनाराने कान टोचलेले चांगले असतात असं सांगायचं, दुसऱ्याच्याकडून त्याचं उत्तर द्यायचं. म्हणून त्यांनी सांगितलं की हे भगवान विष्णूंची प्रार्थना केली आणि भगवान विष्णू हंस रूपाने त्या ठिकाणी अवतीर्ण झाले. नाथ महाराजांनी फार विस्ताराने आणि खूप वेदांताचं खरं रहस्य त्याच्यामध्ये उद्घाटन केलेलं आहे. तर त्यामध्ये त्यांनी विचारलं, त्या हंस रूपाने भगवान त्या ठिकाणी आले आणि त्या आल्यानंतर मग त्यांनी प्रश्न केला त्याला, को भवानीती, तुम्ही कोण आहात. तर त्यांनी सांगितलं की या ठिकाणी को भवानीती वा हा प्रश्न हा निरर्थक हा, तुम्ही कोण आहात हा तुमचा प्रश्नच व्हायला गेला. कारण या ठिकाणी कोण काय तू मी हे काही नाहीच आहे, एकच अखंड एक वस्तू असताना त्याच्यामध्ये भेदबुद्धीनं तुम्ही हा प्रश्न विचारला, हेच तुमचं पहिलं चुकलं असं सांगितलं. आणि नंतर ह्या प्रश्नाचं उत्तर देताना त्यांनी सांगितलं की इंद्रिय जड आहेत आणि विषय जड आहेत, इंद्रिय विषयाकडे जात नाहीत आणि विषय इंद्रियाकडं येत नाही, खरं अशा प्रकारची स्थिती आहे. इंद्रिय कधी विषयाकडे जाऊ शकत नाही, बिचारी जड आहेत स्वरूपाने, आणि विषय पण जड आहेत, तेव्हा इंद्रिय आणि विषय कधीच एकमेकाकडे जाऊ शकत नाही. बरं, असंग असणारा जो आत्मा आहे, निर्विकार आत्माना पारमार्थिक सत्तेतला, त्याचा ह्या प्रातिभाषिक विषयाशी कधी संबंध होत नाही. यत्र यद आद्यस्ता स तत् काय ते तद्गुणेन दोषेन वा अनुमात्रमपी न संबद्धते, अशी स्थिती आहे. मग इंद्रिय आणि विषय यांचा संबंध होण्याचा प्रश्नच कुठे आहे, आणि त्याच्यापासून आत्मघात होण्याचं हे जी तुम्ही मालिका सांगता त्या सगळ्यात तुमचा प्रश्नच चुकीचा आहे. हे सांगण्याच्या निमित्ताने आत्म्याचं असंगत्व, निर्विकारत्व, अखंडत्व ह्या ब्रह्मदेव आपला सनकादिकांना भगवान विष्णूंनी स्पष्ट केलेलं आहे. आपलं चिंतन कशासाठी चाललं होतं की या ठिकाणी काय
हा संबंध होय ना होय, हां हा संबंध होतो न होतो, तर इंद्रियाधिकांचे ते नव्हे. ते इंद्रियाधिकांचा आणि विषयांचा संबंध हे कारणच नाही या ठिकाणी. त्याच्या पुढे जाऊन त्यांनी सांगितलं मग इंद्रिय आणि विषयांचा संबंध तर होतो तो खरा. मग ते म्हणतात की ज्याला इंद्रिय विषयापर्यंत जाऊ शकत नाही, विषय इंद्रियांपर्यंत येऊ शकत नाही, इंद्रिय आणि विषय ही प्रातिभाषिक सत्तेतल्या आत्मस्वरूपाला काहीच करत नाही, हे ज्याला कळत नाही त्याची इंद्रिय विषयाकडे धावतात. अशा प्रकारचं उत्तर त्यांनी भागवतामध्ये दिलं. तसं ते म्हणतात तव इंद्रियाधिकांचे हे नव्हे, इंद्रियाधिकांच्याकडून विषयांकडं जाणं झालं इंद्रियांचं असं तर त्याला कधी वाटतच नाही. मग असं ते जे आहे तो म्हणतो इथं काय आहे, या ठिकाणी इंद्रिय उपहित चैतन्य आणि विषय उपचैतन्य जे मूळचंच होतं, इंद्रिय आणि विषय उत्पत्तीच्या पूर्वी, स्थितीकाली, संबंधापूर्वी आणि संबंध वियोग झाल्यानंतरही जे आहे ते असतच आहे, ते आहेच आहे असं तो म्हणतो. संबंध व्हावं आणि ह्या आत्मस्वरूपाचा आणि इंद्रिय विषयांचा संबंध हा सुद्धा कसा आहे, आध्यात्मिक तादात्म्य संबंध आहे. आध्यात्मिक तादात्म्य संबंध आहे कारण त्यांच्यामध्ये विषय भाव संबंध कधी नाही, कार्यकारण भाव संबंध नाही, विशेषण विशेष भाव संबंध पण नाही, समवाय संबंध नाही, संयोग संबंध नाही, तादात्म्य संबंध नाही. मानायचाच झाला तर आध्यात्मिक तादात्म्य संबंध आहे. आध्यात्मिक तादात्म्य संबंध आहे म्हणणं काय आणि संबंधच नाही म्हणणं काय. कारण जर मृगजळाने जर भूमी ओली झाली असती तर त्या भूमीचा आणि मृगजळाचा संबंध आहे असं आम्ही मान्य केलं असतं. ही ज्ञानवान पुरुषाची दृष्टी आहे. त्याप्रमाणे ते म्हणतात तव इंद्रियाधिकांचे नव्हे, मग असतेचे आहे. त्या ठिकाणी तो काय पाहतो, अधिष्ठान आपल्या आत्मस्वरूपच त्या ठिकाणी आहे. हे इंद्रिय आणि विषय तर नाहीच नाही, यांचा संबंधही नाही, आणि असला तरी तो संबंध वाव प्रतिती मात्र आहे अशा स्वरूपाचं सांगतात. आणि मग आहे काय तर असं तेचे आहे, जे सद्रूप आहे सन्मात्र आहे ते सन्मात्र रूपाने आहे. आणि ते पुन्हा कसं आहे, आपल्या पूर्वरूपाचा परित्याग करीत नाही, मग तेच आहे म्हणावं. इंद्रियाधिकांना विषयाधिकांना अस्तित्व तरी कुठं आहे बरं, त्यांचं अस्तित्व नाही तर मग सत्ता स्फुरण आम्हाला प्रतितीला येतं, तर ते सत्ता स्फुरण त्यांचं आहे का अधिष्ठानाचं आहे, अधिष्ठान मात्र आहे का अधिष्ठान मात्रच आहे का त्याच्या ठिकाणी यांचा त्रैकालिक अत्यंताभावच आहे का संबंध म्हणायलाच लाज वाटते, कोणताच संबंध नाही. आध्यात्मिक तादात्म्य संबंधसुद्धा आम्ही अतिशय जड अंतकरणाने मानतो एवढाच त्याचा अर्थ आहे. आता यावर टीका, जो आत्मसुखी रमण तो श्रोत्रादी इंद्रिय करून करी विषयाचे ग्रहण आयशे आवडे. जो आत्मसुखाच्या ठिकाणी रममान झालेला पुरुष आहे, तो आत्मसुखाच्या ठिकाणी रममान झालेला पुरुष त्याची श्रोत्रादी जी इंद्रिय आहेत ती विषयांचं ग्रहण करतात. आयशे आवडे, आवडे म्हणजे ते आवडे नाम गमे भाष्ये वाटे, असं आम्हाला आवडतं हा शब्दप्रयोग जो आहे तो भाष्ये गमे अर्थाने. त्यांना आम्हाला जणू काय असं वाटतं का या त्या ठिकाणी इंद्रियांची प्रवृत्ती विषयामध्ये झालेली आहे असं आम्हाला वाटतं. परी आत्मसुखे निवाली ते इंद्रिय नवतीची चेली, आत्मरसे मंदावली क्षुधितची नवती. ते म्हणतात त्याची जी इंद्रिय आहे ना, इंद्रिये विसरली विषय संगू असं सांगितलं. त्याची इंद्रिय विषयाची संगती करण्याचंच विसरूनच गेलेले आहेत. कारण ते सांगतात आत्मसुखे निवाली, आत्मसुखाने ती काय झालीत, अत्यंत शीतलतेला निवांततेला ते प्राप्त झालेले आहेत, त्या ठिकाणी परमशांतीला ते प्राप्त झालेले आहेत. ते इंद्रिय नव्हतीची चेली, ती इंद्रिय जागृतच होत नाही. म्हणजे विषयाचा आणि इंद्रियांचा संबंध झाला तरीसुद्धा त्यांच्या ठिकाणी अमुक विषयाचं मी ग्रहण केलं पाहिजे करत आहे हे सुद्धा त्या ठिकाणी इंद्रियांच्या ठिकाणी अशी सुद्धा वृत्ती होत नाही. कारण का तर ते आत्मसुखे निवाली, आत्मानंदाने ती शांत झालेली असतात. ते इंद्रिय नव्हते ती चेली, ती इंद्रिय त्या ठिकाणी जागृतच होत नाही. म्हणजे त्या इंद्रियांच्या ठिकाणी हे पदार्थ अनुकूल प्रतिकूल अशा प्रकारची बुद्धीच त्यांना होत नाही. आत्मरसे मंदावली, आणि ती बुद्धी जी आहे ती आत्मरसामध्ये मंदावली म्हणजे स्थिर झालेली आहे, आत्मानंदामध्ये स्थिर झालेली आहे. क्षुधितची नव्हती, तिला कधी क्षुधा म्हणजे विषयांची भूक त्या इंद्रियांना लागतच नाही. म्हणजे इंद्रियवृत्तीला कधी मला हे विषय सुखाला कारण होतील म्हणून त्या इंद्रियांची ओढ त्या विषयाकडे जात नाही. असो होता विषय इंद्रिय संबंधू, इंद्रिय न घेते विषय स्वादू, जेणे हा स्वाद सिद्धू तेची स्फुरे. आता म्हणतात की जरी त्या महापुरुषाच्या इंद्रियांचा आणि विषयाचा संबंध झाला तरी ते इंद्रिय त्या विषयामध्ये रस घेत नाही.
आपण परवाच सांगितलं की ते मामा काय म्हटले की आत्तापर्यंत तू आंबेरस गेल्या वर्षी खाल्ला होता, तेव्हा तू आंबे खाल्ले होते. आता त्या आंब्यानी, आता तो म्हणतो तसा रस आता नाही, म्हणजे वर्षभर तुझ्या जिवेवर तो रेंगाळला आणि आता तुला त्याची अनुभूती आली नाही, आता आंब्यानी तुला खाल्लं. तसं इथं सांगतात, होता इंद्रिय संबंध हो, इंद्रियांचा आणि विषयाचा संबंध झाला तरी इंद्रिय न घेते विषय स्वाद हो. इंद्रिय कधी ह्या विषयामध्ये स्वाद, रसास्वाद नावाचा हा एक दोष आहे. जसं इथं लय, विक्षेप, कषाय हे दोष सांगितलेले आहेत, तसा या ठिकाणी हा रसास्वाद नावाचा दोष आहे. जर आपले अंतःकरणवृत्ती त्या सुखाचं आस्वादन करत, भागवतामध्ये सुखम न आस्वादयेत तत्र असं सांगितलेलं आहे. ज्या सुखाची अभिव्यक्ती होती त्या अभिव्यक्त होणाऱ्या सुखाचा त्याग केला तर तुम्हाला मूळ नित्य अखंड स्वरूपाचं जे सुख आहे, व्यापक निरतिशय निर्विशेष सुखाची अनुभूती, जर तुम्ही त्याला उपाधीला धरून विशेषण करून जर त्या सुखाची अभिव्यक्ती केली तर तुम्हाला ते खरं सुख मिळणार नाही. त्या खऱ्या सुखासाठी वृत्त्यात्मक सुखाचा त्याग करावा लागतो, खऱ्या सन्मात्रतेसाठी वृत्त्यात्मक सत्ता त्याग करावा लागतो, खऱ्या ज्ञानासाठी वृत्त्यात्मक ज्ञानाचा परित्याग करावा लागतो. त्या अर्थाने इथं म्हणतात इंद्रिय न घेती विषय स्वादू. ते का तर जेणे हा स्वाद सिद्धू तेची स्फुरे, जेणे हा जो विषयाच्या ठिकाणी स्वाद आहे तो स्वाद मूळचा ज्या सिद्ध असणाऱ्या स्वादाचा तो आहे, त्या सिद्ध स्वादाचं त्याला आस्वादन झाल्यामुळं तेच स्फुरे, त्याला त्या विषयाच्या ठिकाणी विषयाचा आनंद दिसत नाही, त्याला आपला आत्मानंदाची प्रतीती येते. आगा जेणे विषयी विषयपण ते इंद्रिय करू न सकती ग्रहण, या लागी तयाचा स्वाद जाण तेच भोगी. जेणे विषयी विषयपण, विषयाला विषयपण कशामुळे आले? ज्याच्यामुळं आलेलं आहे, ज्याच्यामुळं आलेलं आहे म्हणजे ज्या प्रत्येक आत्म्यामुळं आलेलं आहे, आणि ते इंद्रिय करू न सकती ग्रहण. अहो, जे तुम्ही विषयाचं सुख भोगता त्या विषयाची सत्ता, विषयाला विषयपण येणं म्हणजे विषयाला सत्ता प्राप्त होणं, ज्या विषयाचं सत्ता प्राप्त झाली त्याचं ज्ञान होणं. त्या या ठिकाणी विषयाला जे विषयपण प्राप्त झालं ते कोणामुळे झालेले? ते प्रत्येक आत्म्यामुळे झालं. प्रत्येक आत्मा हा इंद्रियांच्या अतीत आहे आणि ते इंद्रिय करू न सकती ग्रहण. इंद्रियांना प्रत्येक आत्म्याचा ग्रहण करता येईल का? नाही. या लागी तयाचा स्वाद जाणं तिची भोगी. मग हा जो आत्मसुखाचं जे ग्रहण करायचं ते आत्मसुख इंद्रियांच्या द्वारा ग्रहण केलं जाईल का? म्हणून इंद्रियांच्या द्वारा ग्रहण, विषयांचा आनंद ग्रहण करावा अशा प्रकारच्या भ्रमाला तो कधीच प्राप्त होत नाही. तो सरळ म्हणतो की या लागी तयाचा स्वाद जाणं, हा आत्म्याचा आनंदाचा भोग हा कोण घेईल? तोची भोगी. आत्मानंदाचा भोग आत्माच घेईल. या ठिकाणी इंद्रिय कधी करू शकणार नाही. त्यामुळं इंद्रियांनी जे काही विषयाचा संबंध होऊन जे सुख भोगायचं ते तर अनित्य आहे, दोषयुक्त आहे, परतंत्रतेनं युक्त आहे, मिथ्या आहे. किंबहुना जे पदार्थ त्रैकालिक अत्यंताभावरूप आहे, आत्मस्वरूपाच्या ठिकाणी कधी झालेच नाही, त्यांच्या संबंधाची कल्पना करणं म्हणजे जवळजवळ आपल्या बुद्धीला गहाण ठेवल्यासारखं नाही का? आणि मग ज्या आत्मानंदाच्यासाठी तर इंद्रियांचा उपयोग आहे का? ते तर आज ती आत्मानुभूती तर अतिंद्रिय आहे. मग त्या ठिकाणी आनंदाचा भोग नाही काय? नसता तर आनंदाचे डोळे आनंद तरंग, आनंदाचे अंग आनंदाची, काय सांगू झाले काहीची आबाई, पुढे चालिते हे आवडीने, असं आम्ही जे म्हणतो या ठिकाणी, तर तो आनंद कोणता आहे? आनंदाच्या डोहात आनंदाचा तरंग आहे. याचा अर्थ इंद्रियोपहित चैतन्य आणि विषयोपहित चैतन्य, त्या चैतन्याचा हा आनंद आहे. आणि त्या जर आनंदरूप चैतन्यच आहे तर त्या आनंदाचा भोग ते चैतन्यच आपल्या स्वानंदाचा भोग घेईल. त्यासाठी इंद्रियांची काय आवश्यकता आहे? या लागी लाधता आत्मसंपत्ती इंद्रिया नाही विषय रती, आता ते जे काही विचरती ते पतित प्रवाहे. हे सगळं साधू संतांची दया आहे. म्हणून जीवनमुक्त पुरुषाच्या संबंधाने आपल्या सगळ्या शंकांचं निराकरण व्हावं आणि आपणही त्या आत्मानंदाच्या राशीवर बसावं. म्हणून एक शंका मनात नेहमी होते, जीवनमुक्त आणि मग तो असा कसा, त्याला तिखट आंबट कळतं कसं, अनेक प्रकारच्या तो व्यवहारात प्रवृत्त होतो का केवळ निवृत्तीपरायण जीवन जगतो, ह्या शंका चांगल्यांना पण राहतात. उलट काय, वेदांत शिकणारेच याची जास्त चर्चा करतात इतर लोकांच्या पेक्षा, कारण त्यांना ह्या प्रक्रिया कळलेल्या असतात. त्यामुळे ते सगळं कळू नये. जीवनमुक्ताचं वास्तविक चरित्र त्यांना
चांगल्या प्रकाराने परोक्षत्वाने कळून देखील ते आपल्याला ह्या परोक्ष ज्ञानातून अपरोक्ष ज्ञानाला स्वतःहून प्रतिबंध ओढून घेतात. कारण त्यांना जीवनमुक्त पुरुष आहे, त्या जीवनमुक्त पुरुष एवढा थोर आहे की जसं आपण म्हणतो की मी देह म्हणता ब्रह्महत्या कोटी येऊन या पाठी थापटीती. मी देह म्हटला तर कोट्यावधी ब्रह्महत्येचं पातक लागतं. तसं जीवनमुक्त पुरुष जो आहे त्या जीवनमुक्त पुरुषाला त्याच्यावर दोषारोपण करण्याने ते सगळे दोष आपल्याकडे येतात. कारण त्याचं स्वामी महाराज सांगायचे की जीवनमुक्त पुरुषाचं जर कोणी निंदा केली तर त्याची पापं त्याच्याकडे जातात. जीवनमुक्त पुरुषाची गावे वानावे त्याची सदा जर कोणी त्याची स्तुती केली तर त्याचे पुण्य त्याच्याकडे जातात. आणि त्याची जी मालमत्ता असते मठिका ग्रंथालय ते कोणाला मिळतं? शिष्याला मिळतं. त्याच्या किंवा आपल्या कोणी पूर्वाश्रमीचे पुत्र असतील त्यांना मिळेल. मग तो बिचारा मुक्तच असतो, त्याला त्याच्याबरोबर काहीच जात नाही. म्हणून अशा प्रकारचं आपण आपला आत्मघात करण्यासाठी त्यांचं कोणत्याही प्रकारचं जीवनचरित्रामध्ये आपण ज्याला म्हणतो कुटिलतेनं किंवा आपण त्या ठिकाणी कुबुद्धीनं त्याच्याकडं पाहू नये. पण ही गोष्ट उलट हे करण्यामध्ये आपल्याला निंदा स्तुतीचं दोष अंतकरणात पडतात, परंतु ही गोष्ट लक्षात येत नाही. म्हणून या ठिकाणी ते समजावून सांगतात या लागी काय आगा जेणे या लागी लाजग्रता आत्मसंपत्ती इंद्रिया नाही विषय-रती. ज्याला आत्मसंपत्ती प्राप्त झालेली आहे त्याला विषयाच्या ठिकाणी रती किंवा विषयांच्या ठिकाणी आनंद वाटत नाही. आता ते जे काही विचारती आता त्यांच्या ठिकाणी जो काही व्यवहार होताना दिसतो इंद्रिय आणि विषयांच्या संबंधातून तो काय आहे? ते पतित प्रवाह आहे. जसं एखादा मनुष्य प्रवाहामध्ये पडला म्हणजे त्या प्रवाहाबरोबर वाढत त्या वाहत जातो, त्याप्रमाणे त्याचं जे प्रारब्ध उरले देहाचे तटी त्याला ज्ञान होऊनही त्याचं आयुष्य उरलेलं आहे आणि ते जे प्रारब्ध आहे ते प्रारब्ध त्याचं सर्व आयुष्य चालवत आहे. त्यात पतित प्रवाहामध्ये आहे. प्रवाह पतिताप्रमाणे त्याचं ते जीवन चालू राहतं. त्याच्या ठिकाणी त्याचा कोणताही संबंध नसतो. स्फुरे जे तेची स्फुरे पाहि, त्याचा हा बोध आहे, हा स्वसंवेद्य बोध आहे. बाहेरच्या व्यवहाराकडे त्याच्या पाहू नये. स्वामी महाराज म्हणायचे एक तर त्याला ज्ञानी म्हणू नका आणि ज्ञानी म्हटले तर त्याच्या व्यवहाराकडं पाहू नका. अशा प्रकारची स्थिती आहे. स्फुरे जे तेची स्फुरे पाहि, त्याच्या दृष्टीनं जे स्फुरण होईल ना कोणतंही विषय शब्दज्ञान स्पर्शज्ञान जेही काही स्फुरण होईल ते सगळं स्फुरण तेची स्फुरे पाहि. त्याच्या दृष्टीने हे आत्म्याचं स्फुरद्रूप आत्म्याचं हे स्फुरण आहे आणि त्याच्या उष्ण्या प्रकाशाने हे प्रकाशित झालेले आहेत. यांचा हा अल्पसा होणारा भास आहे, अल्पसा आनंद आहे, परंतु त्याचा मूलभूत स्रोत आहे तो माझा स्वरूपभूत आत्मा आहे असं तो समजत असतो. स्फुरे जे तेची स्फुरे पाहि, त्याचं जे स्फुरण होतं त्याला जे ज्ञान होतं ते स्वरूपाचंच ज्ञान होत राहतं. इंद्रिया विषया संबंध नाही येथे स्फुरणा वाचोनी काही असे ना पे. इंद्रिय आणि विषय यांचा कधीच संबंध होऊन हे सुख किंवा ज्ञान प्रकाशित होत किंवा अभिव्यक्त होत नाही. या ठिकाणी ते स्फुरणा वाचोनी काही असे ना पे. केवळ चिन्मात्र किंवा निप्तिमात्र दृंगमात्र ज्ञाना वाचून या ठिकाणी दुसरं इंद्रिय आणि विषयांचा संबंध मुळीच नाही. अहो आत्मविदे काही दुजे देखिलेची नाही म्हणून आत्मसुखाशी पाही खंडनची नसे. ते म्हणतात आत्मविदे जो आत्मवेत्ता पुरुष आहे आत्मज्ञानी पुरुष आहे त्याने दुजे काही देखिलेचे नाही, त्याने दुसरं काही पाहिलेलंच नाही. म्हणून आत्मसुखाशी पाही खंडनची नसे. त्याच्या दृष्टीनं आत्मसुखाला कधीच खंडन किंवा प्रतिबंध नाही. त्याचा निष्प्रतिबंध आनंदाची अनुभूती तो नित्य निरंतर घेत असतो. पुढे ऐशेची निरूपण दृष्टांते सह वर्तमान असे तेथे अवधान दिजो जी निके. दिजो जी तर या ठिकाणी दिजो वेगळा करायचा आणि जी वेगळा करायचा. तो जी पण बहुतेक दीर्घ आहे. ऐका त्याच्या संहितेमध्ये दीर्घच आहे का? काव्यामध्ये त्याचं काही विशेष नसतं पण असला तर चांगला आहे. दिजो जी दीर्घच आहे तसंच आहे ठीक आहे. पुढे ऐशेची निरूपण दृष्टांते सह वर्तमान. पुढं ते म्हणतात की आणखी दृष्टांतासहित आम्ही हेच निरूपण हेच निरूपण पुढं आलेलं आहे. तेथे अवधान दिजो निके अवधान दिजोजी. त्यांच्या विषयी आदराच्या भाषेत म्हणतात श्रोत्यांच्या विषयी तुम्ही त्या ठिकाणी चित्ताची एकाग्रता करून लक्षपूर्वक श्रवण करा असं सांगतात. एकाग्र चित्ताने श्रवण करा. आणि हे सांगतात की 17व्या ओळीमध्ये हा दोन दृष्टांत देतात. जिये पेरे दिसती उशी ते लाभती की रसी
कांती जेवी शशी पुनवेचिया, इथं काय पाठभेद आहे का? कांती जेवी शशी पुनिवेचिया, एक पाठभेद आहे मला वाटतं, कला जेवी शशी पुनिवेचिया असा एक पाठ आहे आणि तो पाठ चांगला आहे. इथं थोडा दुरान्वय अर्थ तोच होतो, पण कला असा पाठभेद आहे तो चांगला आहे. तर इथं जे पेरे दिसती उशी, ह्या सरळ ओळीचा अर्थ असा आहे की जे उशी पेरे दिसती, ऊस असतो ऊस आणि त्या ऊसाचे अनेक कांडे आपल्याला दिसतात, परंतु ते लाभती की रसी, आक्षेपार्थाने ते रसी लाभती की. तर ज्यावेळेला आपण ऊसाचा रस काढतो तेव्हा त्या ऊसाची कांडी आपल्याला अगोदर दिसतात आणि प्रत्येक कांड एका कांड्याहून भिन्न आहे असंही आपल्याला दिसतं, परंतु रस्सी लाभती की ती आपल्याला जेव्हा त्याचा रस काढतो तेव्हा ही कांडी तिथं कुठं दिसतात का? कांड्याचं कांडी आपल्याला दिसतच नाही, केवळ रसच त्या ठिकाणी आपल्याला उपलब्ध होतो किंवा रसाचंच ग्रहण होतं, त्या ठिकाणी कांडी दिसत नाहीत. वर पाहिलं तर कांडी दिसतात ऊसाची, पण ऊसाचा रस पाहिला तर त्या रसामध्ये मात्र कांडी नाहीत. तसंच सांगतात कांती जेवी शशी पुनिवेच्या लाभती की. हां, तसं पुनिवेच्या शशी पौर्णिमेचा चंद्र आहे, पौर्णिमेच्या चंद्रामध्ये त्या चंद्राची कांती म्हणजे त्याचं जे तेज आहे ते वेगळं. आता चंद्रमा आणि चंद्रमाचं तेज कांती ही वेगळी लाभतात का? नाही. किंवा दुसरं त्याचा कला असा जर पाठ घेतला तर त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की इथं कांती आणि चांदणी असा आहे. पुढं पण त्या ठिकाणी अर्थ केलेला आहे की कला ज्या असतात चंद्राच्या, प्रतिपदीची एक कला, द्वितीयेची 2 कला, पण पौर्णिमेच्या दिवशी चंद्र सर्व 16 कलांनी पूर्ण असतो, त्यावेळेला ह्या कलेंचा अनुभव येतो का आपल्याला. एक एक कला वाढली जोपर्यंत चतुर्दशीपर्यंत आपण म्हणतो ते की या ठिकाणी पुनवेने चतुर्दशीला पौर्णिमेपेक्षा एक कला कमी असते असं आपण म्हणतो. एक ओवी आहे काय नाही ते पण आहे. हां, ते वेगळे. पुनवे होणी जैसे शशीबिंब दिशे दिशे हारपत अवश्य नाहीची होय, हे अमावस्येचं सांगितलं. आणि दुसरं आहे की चतुर्दशीला पौर्णिमेपेक्षा एक कलेने चंद्र कमी असतो, त्रयोदशीला 2 कलेने कमी असतो. तसं हां, चतुर्दशी पुनवे हुनी चतुर्दशी जेतुले उणे पण शशी, जेतुले उणे पण शशी असं आपण म्हणतो. पौर्णिमेपेक्षा चतुर्दशीला एक उणे पण एक कलेचं ऊन आहे असं आपण चतुर्दशीला म्हणू शकतो, पण पौर्णिमेच्या दिवशी कलांचं भान आहे का? पूर्ण चंद्र काय पूर्ण आहे, त्या कला आपल्याला लक्षात येत नाहीत. किंवा कांती जेवी शशी पुनवेच्या, पौर्णिमेच्या चंद्राच्या ठिकाणी त्याची कांती त्याच्याहून काही भिन्न आहे असं आपल्याला लक्षात येत नाही, किंवा त्याच्या कला त्याच्यापेक्षा वेगवेगळ्या कला आहेत असं अनेक कलांनी हे 16 पौर्णिमेचा चंद्र पूर्ण झालेला आहे, त्या कलांचं ज्ञान त्या ठिकाणी होत नाही. आता टीका. आगा पेरियाचा संबंधू तो रसाचा की स्वादू वाचोनी भोगिया नव्हे लुब्धू पेरियाशी. आता ते सांगतात पेरियाचा संबंध म्हणजे ऊसाची जी पेरं आहेत त्या एका पेऱ्याचा दुसऱ्या पेऱ्याशी संबंध आहे, पण तो रसाचा की स्वादू. परंतु सगळ्यामध्ये त्या ऊसामध्ये अनुष्ठित कोण आहे? रस. तेव्हा त्या पेऱ्यांना त्या कांड्यांना हा आस्वादन आहे का त्या रसाचंच आस्वादन आहे? रसाचंच आस्वादन आहे, कांड्यांना काही महत्त्व नाही. तो रसाचा की स्वादू वाचोनी भोगिया नव्हे लुब्धू पेरियाशी. ज्याला रसाचा भोग घ्यायचा, रसास्वादन करायचं, तो कधी या पेऱ्यांच्यावर कधी लुब्ध होत नाही. त्या ऊसाच्या कांड्यावर प्रेम करत नाही, त्याच्या रसावर प्रेम करतो, कारण तो रसाच्याच ठिकाणी लुब्ध झालेला आहे. उजू वक्र वर्णभेदू हा काही नसे छंदू रस मात्रची लब्धू झालाचे जरी. हे ऊस सरळ आहे उजू, किंवा हा वाकडा आहे, किंवा हा ऊस काळा दिसतो, हा ऊस पांढरा दिसतो, असा वर्णभेदू हा त्याला कधी छंद लागत नाही. रस मात्रची लब्धू झाला असे जरी, जर त्या कोणत्याही असू द्या तो, पण जर त्याला केवळ रसमात्राची जर उपलब्धी झाली तर हा रस हा ऊस काळा आहे का श्वेतवर्णाचा आहे, वाकडा आहे का सरळ आहे, याचा तो कधी विचार करत नाही. तया पेरी यांची परवडी स्वाधीन पडे सवडी तेवी विषयांचे घडमोडी काज सरले. ते म्हणतात पेऱ्यांचे किती प्रकार असू द्या ऊसाच्या, परंतु त्याच्या स्वादामध्ये त्याच्या आस्वादनामध्ये कोणत्याच प्रकारची सवडी म्हणजे भेद होत नाही. पेऱ्यांचे भेद आहेत,
परंतु रसामध्ये कोणताच भेद उत्पन्न होत नाही. तेवी विषयांचे घडामोडी काज सरले. त्यामुळे कोणत्या इंद्रियांचा कोणत्या विषयाशी संबंध झाला किंवा त्या विषयांचा आणि इंद्रियांचा वियोग झाला याच्या घडामोडीशी त्याचं कर्तव्यभाव पूर्णपणे परिसमाप्त झालेला आहे. आगा नाना वर्ण नाना परवडी अवघी एकी गोडी प्रतितीशी दुथडी होऊच न सके. जरी त्या ऊसाचे नाना वर्ण असले किंवा त्याचे ऊसाचे नाना प्रकार, पुंड्या ऊस आहे का कोणता काही लाकडी काय दुसरा ऊस आहे, या ऊसाचं त्याला काही कोणत्याही प्रकारचं पडलेलं नाही. अवघी एकी गोडी, सगळ्यांच्यामध्ये एकच गोडी आहे. ऊसाची कांडी कोणत्याही वर्णाची असो तरीसुद्धा त्यांची गोडी एकच आहे. त्याच्या संबंधाने त्या आस्वादनाची जी प्रतीती घेतो, माधुर्याच्या प्रतीतीमध्ये त्याच्या ठिकाणी दुथडी होऊ न सके. तिच्यामध्ये कोणताही भेद, दुथडी म्हणजे भेद कधीच निर्माण होत नाही. होता विषयांचा वियोग रसवृत्तीशी नव्हे भंग मागवता लाभता लगबग निघेची ज्ञानी. ते म्हणतात त्याला जर विषयांचा वियोग झाला तरीसुद्धा, किती जरी विषयांचा वियोग झाला तर आपल्याला आता जो आनंद भोगवत होता आणि आता तो विषय आपल्याला सोडून गेला तरी त्याच्या त्या आनंदामध्ये कोणत्याच प्रकारचं वैगुण्य, त्रुटी, भंग त्या ठिकाणी होत नाही. आणि पुन्हा पुन्हा आता मला तो विषय गेला, अरे माझं जीवनच संपलं, आता तो विषय मला कधी प्राप्त होईल, मला कधी त्याचा भोग होईल, तरच मला सुखाची उपलब्धी होईल, नाही तर माझं जीवन व्यर्थ झालं असं त्याला कधीच वाटत नाही. सुखासनी बसता जेने सुखे सुखावला होता तेथून आला खालुता तेथे तेच की सुख. ते म्हणे तो एखाद्या सुखासनावर बसला म्हणजे पालखीसारख्या आसनामध्ये बसला आणि तिथं त्याला जे सुख झालं आणि तिथून जर त्याला पालखीतून जर खाली उतरून दिलं तर तिथंही त्याला तेच सुख प्राप्त आहे. त्याला त्या सुखामध्ये काही वैगुण्य म्हणजे त्याचं सुख हे विषयांवर अवलंबून नाही किंवा इंद्रिय आणि विषयाच्या संबंधावर त्याचं सुख अवलंबून नाहीत. इंद्रिय विषयाच्या संबंधात जे काही आपातता सुखाचा भास होतो त्याचंसुद्धा मूळ अधिष्ठान माझा सुखरूप आत्माच आहे. आणि त्या आत्म्याची त्याने काय आहे, आत्मसुखाची या गोडिया विटे जोका सकळ विषया बरोबर ना, तयाच्या ठाई इंद्रिया मानू नाही असा तो पुरुष आहे. सुखासनाचे नितोले भूतळची तया जोडले काजे समविषमतेशी घातले पहिलेच पाणी. ते म्हणतात सुखासनाचे नितोळे, त्याला जसं पालखीमध्ये जे सुख आहे ना त्याच्या तुलनेनं पाहिलं तर त्याला जेव्हा खाली उतरतात ना तेव्हा पालखीतलं सुख गेलं, परिच्छिन्न पालखी एवढी. आता तो म्हणतो सगळ्या पृथ्वीचा सम्राट मी झालो, त्यांनी माझ्यावर किती कृपा केली, मला पालखीतून उतरून दिलं. तो म्हणतो आता तर मला सगळं, मी ह्या सर्व पृथ्वी तळाचा सम्राट झालो. कारण त्यांनी ह्या सम आणि विषमता याच्यावर पहिलंच पाणी सोडलेलं आहे. त्याला सम आणि विषम भाव राहिले नाही. आपण एक दिवस चिंतन केलं होतं, समविषम भाव कुठं राहतात, जोपर्यंत मनुष्याला अज्ञान आहे तोपर्यंत. तर यांनी आता अज्ञानाला तिलांजली दिलेली, एवढी तिलांजली दिली की त्याने त्या ठिकाणी अज्ञानाची सिद्धीच होऊ दिली नाही. तर अर्थात तो इंद्रियांचा विषयाच्या संबंधात सुखाची कल्पना तरी त्याला कधी वाटेल का, आणि इंद्रिय विषयांच्या वियोगात त्याला दुःख वाटेल का, त्याच्यामुळं आपल्याला सगळ्या स्वानंद साम्राज्य प्राप्त झालं असं वाटेल, स्वानंद साम्राज्याचा आपण स्वामी झालो असं मानेल. असो हे उंचनीच भरोवरी आथी नाथी कुसरी एकल्या कांडोरी चिन्मय रसाशी. ते म्हणतात हे उंचनीच, हा पदार्थ उच्च आहे, हा पदार्थ नीच आहे. ही भरोवरी शब्दाचे 3 अर्थ शब्दकोशामध्ये दिले. एक अर्थ हा भरोवरी म्हणजे वरी भरो त्याचा सामासिक शब्द आहे, तर त्याच्यामध्ये वरी भरो म्हणजे ते करण्याचे पुन्हा पुन्हा श्रम. दुसरा अर्थ आहे बरोबरी किंवा तुलना, ही तुलना तो करत नाही, हे श्रमही तो घेत नाही. आणि त्या संबंधाने इंद्रिय आणि विषयांच्यामध्ये दुसरा अर्थ आहे घेणं देणं म्हणजे आदान प्रदान. ह्या आदान प्रदानामध्ये देखील तो पडत नाही. त्याला म्हणतात हे उंचनीचं भरोवरी. आथी नाथी कुसरी, एखादा पदार्थ आहे किंवा एखादा पदार्थ नाही, ते कौशल्याने आहेचा नाही करायचा प्रतिकूल आहे म्हणून, किंवा कौशल्याने नाहीचा आहे करायचा अनुकूल आहे म्हणून ह्या एकल्या कांडोरी चिन्मय रसाची. या ठिकाणी ह्या सगळ्यांची काय केली, कांडोरी, ह्या सगळ्या जशा त्या सगळ्या ऊसाची पेरी कांडोरी ते काय रसामध्ये परिणत होतात, तसं ह्या इंद्रिय विषयाच्या संबंधातलं जी सगळी सुखं ते ह्या चिन्मय सुखामध्ये ती सर्व एकरूप होऊन गेली.
म्हणून रस भोगता पाही कांडोर्या चाड नाही जया तया प्रवाही रस मात्रची लाभे. जो खरा रसाचा भोगता आहे उसाच्या, त्याला त्या कांडोऱ्यांची काही, त्या पेरांची काही त्याला इच्छा नाही. कारण का, त्याला कोणत्याही प्रकाराने असलं तरी त्याला रसच पाहिजे आणि तो रसच उपलब्ध होतो. ते रसची झाले पाही तया ग्रहण त्यागूचे नाही ते आथी नाथी काही ओसरती अंगे. आता त्याच्या पुढं सांगतात, हे तर झालं भोग्य भोक्तृत्व भ्रांती कल्पून दिलेली ही उदाहरणं आहे. हा दृष्टांत सर्वांगाने होत नाही. सर्वांगाने झाला तर तो काय झाला असता, सिद्धांत. ही गोष्ट आता समजून सांगतात, तो रसची झाले पाहिजे. त्या ठिकाणी तो रस भोगता राहिला नाही, रसरूप झालेला आहे. मग रसरूप झालेला आहे तर रसरूपामध्ये ग्रहण आहे का त्याग आहे? ग्रहणही नाही आणि त्यागही नाही. ते आथी नाथी काही ओसरती अंगे. आचार्यांचं एक स्तोत्र आहे, जीवनमुक्तानंद लहरी म्हणून प्रसिद्ध स्तोत्र आहे. स्वामी महाराजांना एकदा ते वाचून दाखवलं आणि ते सोपं स्तोत्र आहे. ते स्वामी महाराजांना इतकं आवडलं की ते जवळजवळ 2-3 महिने दररोज ते म्हणायला लावायचे. पाठामध्ये 18 श्लोक आहेत, खूप मोठे श्लोक आहेत, परंतु ते सगळं म्हणायला लावायचे. तर ते जीवनमुक्तानंद लहरी म्हणजे त्याचं वर्णन, म्हणजे हे जीवनमुक्त प्रकरणात केलेलं वर्णन त्या जीवनमुक्तानंद लहरीसारखं आहे. तर ते सांगतात, तो रसची जे झाले पाही तया ग्रहण त्यागूचे नाही हे आथी नाथी काही ओसरती अंगे. हे आहे आणि ते नाही ही त्याच्या मूलभूत स्वरूपातून ओसरून जातात, वजाच होऊन जातात. काजे तयाची या सुखे काही खंडन देखिलेचे नाही ते सुख मात्रची पाही संचले असे. तयाची या सुखे काही, तयाच्या म्हणजे त्याच्या असणाऱ्या आत्मसुखाने खंडन देखिलेचे नाही. त्या आत्मसुखाचं कधी खंडन होतं, त्याला काही प्रतिबंध येतो हे त्याला माहीतच नाही. आणि त्यामुळं सुख मात्रची पायी संचले असे. तो केवळ सुखस्वरूपाने संचलेला म्हणजे नित्य विद्यमान आहे. जेवी पौर्णिमेशी पायी कोणीही कवने ठाई असतो देखील नाही चंद्राचा की. हे उदाहरण त्यांनी असं घेतलं, कांती जी आहे ना त्याचा अर्थ असा केला की पौर्णिमेला कोणत्याही ठिकाणी चंद्राचा अस्त रात्रीतून कधी होताना कोणीही पाहिलेला नाही. तसं काय अस्त नाही आता एकची मोहरा पासोनी अंधार झालो. या ठिकाणी असं सांगतात, पौर्णिमेच्या ठिकाणी चंद्राचा अस्त झालेला कोणीही पाहिला नाही. म्हणून पुनवेच्या दिवशी असतो नाही चंद्राशी तेवी ज्ञानियाशी अन्यथा प्रतीती. ते इथं असंच एक आहे. तर तिथं नाही शब्द दे लिदीप न्यायाने मग दोन्हीकडे घ्यायचा. पौर्णिमेच्या दिवशी चंद्राला अस्त नाही, म्हणजे पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे पौर्णिमेच्या रात्री चंद्राचा अस्त होत नाही. तेवी नाही ज्ञानियाशी अन्यथा प्रती. ज्ञान्याला कधीही अन्यथा प्रतीती म्हणजे विपरीत भावना होतच नाही. ते आत्मरस डोही सर्वदा निमग्न पाही हा इंद्रिय ग्रामतीही देखिजे ना की. हे ना आणि की हे वेगळं, याचा पदच्छेद करायचा, या ठिकाणी संहिता नाही ठेवायची. ते आत्मरस डोही, त्या आत्मरसाच्या डोहामध्ये सर्वदा निमग्न झालेला आहे तो जीवनमुक्त पुरुष किंवा तो ज्ञानी पुरुष. आत्मरस म्हणजे आत्मानंदामध्ये तो निमग्न झालेला आहे. आयुष्य हरीचे दास हरिरंगी रंगले आणि हरीची होणी ठेले एकाएकी. तशा प्रकारचा तो त्या आत्मानंदामध्ये निमग्न झालेला आहे. तर ते म्हणतात की असा जो पुरुष आहे त्याला इंद्रिय ग्रामतेही देखीजे ना की, त्याला हा इंद्रियाचा समूह दिसत सुद्धा नाही. आता प्रवाह पतित तिथं प्रतीत झाले, तिथं पतित पाहिजे. आता प्रवाह पतित इंद्रियविषयी विचारत परिज्ञानिया न ढळत आत्मसुखी वनी. आता प्रवाहामध्ये म्हणजे प्रारब्धाच्या प्रवाहामध्ये किंवा इंद्रिय आणि विषयांच्या संबंधामध्ये ती जरी इंद्रिय त्या ठिकाणी विहार करताना किंवा विचरण करताना दिसली, प्रवृत्त होताना दिसली, परंतु हा ज्ञानीपुरुष आपल्या आत्मसुखापासून कधी ढळत नाही, विचलित होत नाही. जया तयापरी आत्मसुखाची उजरी म्हणून या अभिलाषाच्या घरी येणे नाही. जया तयापरी कोणत्याही प्रकाराने ज्यावेळेला तो असं स्वामी महाराज नेहमी म्हणायचे, ज्ञानी पुरुष गेला तर कुठं जातो? स्वप्नात जातो. आणि आला तर कुठे येतो? जागृतीत येतो. त्याला जागृती आणि स्वप्न ह्या दोनच अवस्था आहेत. त्याला सुषुप्ती अवस्था मुळात नाही. आणि अज्ञानी पुरुष गेला तर सुषुप्तीत जातो, नाही तर नाही. ज्ञानीपुरुष गेला तर समाधीत जातो, नाही तर स्वप्नात येतो. ज्ञानीपुरुषालाही दोनच अवस्था आहे आणि अज्ञानी पुरुषालाही दोनच अवस्था आहे. ज्ञानीपुरुष निवृत्तिक अवस्थेत गेला तर समाधीत जातो आणि आला तर काय येतो? स्वप्नात येतो. आणि अज्ञानी पुरुषालाही दोनच अवस्था आहे. गेला तर कुठं जातो?
सुषुप्तीत जातो. आला तर कुठे येतो? आला तर कुठे येतो? जागृतीत येतो. जागृती आणि स्वप्न, जागृती आणि सुषुप्ती ह्या दोनच अवस्था आहेत. तुम्ही म्हणा स्वप्न नाही का पडत त्याला? स्वप्न पडलं तरी स्वप्नात त्याला स्वप्न खरंच वाटतं, याचा अर्थ ती त्याची काय आहे? जागृतीच आहे. म्हणून म्हणतात की आता प्रवाह पतित इंद्रिय विषय विचरित परिज्ञानिया न ढळता आत्मसुखावनी. आत्मसुखावून तो ढळत नाही. ज्या वेळेला इंद्रिय विषयाचा संबंध होतो, व्यवहार करतो, तेव्हाही आत्मसुखापासून ढळत नाही. आणि जेव्हा तो निवृत्तीपरायण असतो तेव्हाही आत्मसुखापासून ढळत नाही. जया तया परी आत्मसुखाची उजरी. त्या कोणत्याही प्रकाराने त्याला आत्मसुखाची उजरी म्हणजे अभिव्यक्ती होते. म्हणून अभिलाषाच्या घरी येणे नाही, म्हणून त्याच्या ठिकाणी अभिलाष कधीच उत्पन्न होत नाही. असो इंद्रिय विषय प्रवाही हानी लाभ देखील नाही. दृष्टांत ये विषयी पुढेही बोले. ते म्हणतात इंद्रिय आणि विषय यांचा प्रवाह चालू असताना त्याच्या ठिकाणी कधी हानी वाटत नाही आणि लाभही वाटत नाही. अशा प्रकारचा जो पुरुष आहे त्याच्याविषयी अजूनही काही दृष्टांत आम्ही देणार आहोत. माऊली सांगतात ते नंतर पाहू. या ठिकाणी आपण पवित्र चलला इंद्राणीचं तटाक आहे. साक्षात संजीवन समाधीस्थ माऊलींचं चरणकमल आहे. अलंकापुराचं पवित्र वायुमंडल आहे. अधिकस्य अधिकम फलम, अधिक मास चालू आहे. आणि या ठिकाणी प्रातस्मरणीय वंदनीय श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ श्री गुरुजींच्या स्मृतीस्थळामध्ये आपण हे चिंतन करीत आहोत. त्यांच्या सत्तेतून त्यांच्या चरणी अशी प्रार्थना करायची की ह्या प्रकारची जी स्थिती आहे ती आम्हाला मरणाच्या अव्यवहित एक क्षण का होईना ही आमच्या अनुभूतीचा विषय हो. अशा प्रकारचं त्यांच्या चरणी प्रार्थना करून आजच्या चिंतनाला विराम देऊ. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम.